ठीक आहे. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. सेशन सुरू करण्या अगोदर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे तसेच आदरणीय उदय वारुंजीकर सरांचे सुद्धा त्याच्यामध्ये मी मनापासून आभार मानतो. आज काल सरांनी ज्यावेळेस मला स्पीकर लोकांची ज्यावेळेस लिस्ट शेअर केली, की एवढ्या लोकांचे असे लेक्चर झालेले आहेत, तुम्ही बाकी विद्यार्थ्यांसोबत सुद्धा शेअर करा. त्यावेळेस मी ज्यावेळेस स्पीकर लोकांचे नाव पाहत होतो, म्हणजे एवढे रिस्पेक्टेड किंवा ज्याला आपण म्हणतो की यांचा अनुभव एवढा मोठा आहे, अशा स्पीकर लोकांसोबत म्हणजे अशा लेक्चर सिरीजमध्ये लेक्चर घेण्याची सरांनी मला संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आणि आपले बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे मनापासून सुरुवातीला आभार मानतो. ठीक आहे. तर आता आपलं जे सेशन आहे, या सेशनमध्ये मी म्हणजे आपल्याला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स जे आहेत, ठीक आहे, हा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. तर मित्रांनो, कुठल्याही एक्झामिनेशन, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचं वगैरे प्रिपरेशन करत असताना म्हणजे माझ्या अनुभवातनं मी प्रत्येक सिलेबसला 2 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करत असतो. तुमचा सिलेबस सुद्धा आपण 2 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतो. एक पहिली जी कॅटेगरी असते, त्याला आपण शुअर पार्ट असं आपण म्हणतो एक्झामिनेशनचा, किंवा त्याला तुम्ही स्कोरिंग पार्ट असं आपण म्हणू शकतो. आणि जो दुसरा जो पार्ट असतो, त्याला आपण अनशुअर पार्ट आपल्या एक्झामिनेशनचा असं आपण म्हणू शकतो. आता शुअर पार्टमध्ये काय असतं, तुमचा समजा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट असू द्या, लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट असू द्या, ठीक आहे, किंवा कॉम्पिटिशन ऍक्ट असू द्या, फूड सेफ्टी इन स्टँडर्ड ऍक्ट असू द्या, ठीक आहे, किंवा इलेक्ट्रिसिटी ऍक्ट असू द्या, हे सगळे जे कोडिफाईड लॉज आहेत, हे सगळे कोडिफाईड लॉज आपण एक शुअर पार्टमध्ये किंवा स्कोरिंग पार्टमध्ये आपण त्यांना म्हणजे ऍड करत असतो. आणि जो दुसरा पार्ट असतो, त्याला आपण असं म्हणू शकतो की अनशुअर पार्ट आहे. अनशुअर पार्ट याला का म्हणायचं? कारण याच्यामध्ये चान्सेस असतात की जसं समजा आपण बाकी कुठल्या नेट एक्झामिनेशन वगैरे जर आपण तयारी करत असू, तर त्या ठिकाणी जर समजा ज्युरिस्प्रुडन्स सारखा जर पार्ट असेल, तर तो पार्टची तुम्ही किती जरी तयारी केली तरी चान्सेस असतात की आपण जे वाचलेलं आहे ते परीक्षेला कदाचित येणार नाही. ठीक आहे, असं होऊ शकतं. पण जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं, जे तुम्ही शुअर पार्टमध्ये जर बघितलं, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा कायदा असू द्या, कॉम्पिटिशनचा कायदा असू द्या, या कायद्यामध्ये तुम्ही जे वाचणार आहात, त्यातनं फॉर शुअर तुम्हाला मार्क मिळणार आहेत. मग तुम्हाला एक सुरुवातीच्या ह्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो या एक्झामची. तर तुम्हाला पहिलं काम काय करायचंय, की तुम्हाला हे जे सगळं शुअर पार्ट आहे, हा सगळा शुअर पार्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने कव्हर करायचा आहे. हा शुअर पार्ट कव्हर केल्यानंतर महाराष्ट्राचा जो जनरल क्राऊड असणार आहे एक्झामिनेशनचा, त्या क्राऊडच्या तुम्ही त्याच्यामध्ये बरोबर येणार आहात. ठीक आहे. मग तुम्ही असं म्हणाल की सर आता जर आपण जर समजा फक्त शुअर पार्टच केला तर मग चालेल का? आणि शुअर पार्टमध्ये असंही वाचलं तर जास्त काही समजा तयारी होणार नाहीये, जर तुम्ही म्हणत असाल तर मग हे वाचायचं नाही का? ठीक आहे. तर मित्रांनो, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जर सक्सेस मिळवायचं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राच्या क्राऊडपेक्षा 2-4 मार्क तरी तुम्हाला जास्त असले पाहिजेत. ठीक आहे. तेव्हा तुम्ही त्या मेरिटच्या पुढे क्रॉस करत असता. ठीक आहे. म्हणजे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचा जो टॉपिक आहे तुमच्या स्पेसिफिकली एक्झामिनेशनसाठी, लीगल एसीची तयारी प्रत्येक जण चांगली करणार आहे. बाकीचे जे समजा तुमची ऑर्डर वगैरे तुम्हाला लिहायची आहे त्याची तयारी सगळेजण चांगली करणार आहेत. सगळे जे कोडिफाईड लॉज आहेत, आपल्याला माहिती आहे की हे सगळे सेक्शन वाचले तर आपले पूर्णपणे पैकीच्या पैकी मार्क आपण तिथे कव्हर करणार आहोत. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र जे ठरलेले जे कायदे आहेत, जे कोडिफाईड लॉज आहेत, ह्याची खूप चांगली तयारी करणार आहे. मग राहतो प्रश्न जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचा. ठीक आहे. आता आपल्या लॉयरच्या परीक्षा, आपल्या जेवढ्या बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत, त्याच्यामध्ये जेएमएफसी असू द्या, डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन असू द्या, किंवा अजून कुठलीही एक्झामिनेशन असू द्या, कुठल्याच एक्झामिनेशनला आपण त्याच्यामध्ये आपला हा जनरल नॉलेजचा पार्ट आपल्याला नसतो. जनरल नॉलेजमध्ये काय येईल हे सुद्धा आपल्याला ऍडमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की जनरल नॉलेजमध्ये हिस्ट्री असेल, जनरल नॉलेजमध्ये जिओग्राफी असेल, जनरल नॉलेजमध्ये इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, आणि आपलं महाराष्ट्राचं जे कल्चर आहे, म्हणजे सगळं महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राची इकॉनॉमी आणि पॉलिटी किंवा कल्चर ऑफ द महाराष्ट्र जे आहे, हे आपल्याला परीक्षेला असणार आहे. आणि सोबतच मग आता करंट अफेअर्स. ठीक आहे. करंट अफेअर्स सुद्धा ज्याला आपण म्हणतो की हे जे सगळे टॉपिक आहेत, म्हणजे हे जे टॉपिक आहे याला आपण अनशुअर पार्ट का म्हणतो? या टॉपिक मधनं काहीतरी अभ्यास करणं म्हणजे समुद्रातनं मासे पकडण्यासारखं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे समजा मासे पकडणार आहात, ठीक आहे, त्यातला तोच मासा जर समजा परीक्षेला आला तर आपल्याला त्याच्यामध्ये मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. पण एक जर मासा तुमच्या जाळ्यामध्ये सापडला तर पूर्ण महाराष्ट्रापेक्षा 1 मार्क तुम्ही सगळ्यांच्या पुढे निघून जाणार आहात. ठीक आहे. म्हणजे तुमच्यापैकी बरेच लोक असे असतील ज्यांनी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचा जो टॉपिक आहे त्याला इग्नोर केलेला असेल. पण 40 मार्काला आहे. यातले 10 जरी तुमचे प्रश्न बरोबर आले तर पूर्ण महाराष्ट्राच्या 10 मार्काने तुम्ही पुढे असता आणि तुम्ही फॉर शुअर मेरिट मध्ये तुम्ही येऊ शकता.
ठीक आहे, याला तुम्ही एकदम इग्नोर करत असाल तर तुमचं म्हणजे तुम्हाला सक्सेस मिळणार का नाही मिळणार हे तुमच्या म्हणजे लकवर वगैरे समजा त्याच्यामध्ये अवलंबून असेल. आणि आपल्याला जर एक्झामिनेशनमध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर लकचा चान्स आपल्याला सोडायचा नाहीये. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला हे जे टॉपिक आहे हा आपल्याला कव्हर करायचा आहे. मग आता हा टॉपिक राहिलेला आता एवढ्या दिवसामध्ये कसा कव्हर करायचा? ठीक आहे, आता एका तासामध्ये तुम्हाला मी सगळंच्या सगळं हिस्ट्री समजा आपण शिकू शकत नाही किंवा सगळ्याच्या सगळा महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो आपण शिकू शकत नाही. पण तुम्ही नेमकं याच्यामध्ये काय करू शकता पुढच्या 7 दिवसामध्ये हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. करंट अफेअर्समध्ये सुद्धा आता राहिलेले जे आपले 7-8 दिवस आहेत, त्या 7-8 दिवसामध्ये आपण काय करू शकतो, की जेणेकरून आपलं करंट अफेअर्सचे काहीतरी मार्क जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या पदरात पडतील आणि पूर्ण महाराष्ट्राच्या पेक्षा आपण ज्याला म्हणतो, की एक काही स्कोर आपला त्याच्यामध्ये पुढे असेल. ठीक आहे आणि आपण मेरिटमध्ये आपली जागा सिक्युअर करू शकू. हे आपल्याला ह्याच्यामध्ये समजावून घ्यायचं आहे. जर तुम्ही आता करंट अफेअरमध्ये जर बघितलं, तुम्हाला बऱ्याच अशा वेबसाईट मिळतील. ठीक आहे, आता मी हे म्हणजे UPSCचा अभ्यास करत असताना अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही रेफर करायचो. की आता कितीतरी क्लासेस आहेत म्हणजे पुणे समजा मुंबईचे ह्याचे क्लासेस असू द्या किंवा ह्याचे UPSCचे दिल्लीचे क्लासेस असू द्या. ठीक आहे, हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला महिन्याचं करंट अफेअर्सचं कंपायलेशन तुम्हाला बनवून देत असतात. ठीक आहे, तुम्हाला ते कंपायलेशन शोधायचं आहे. कारण तुमचे जे करंट अफेअर्स आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं नाहीये की लीगल करंट अफेअर्स. ठीक आहे, साहजिकच आहे आपला आता लॉशी रिलेटेड परीक्षा आहे, तर तुम्हाला लॉ मधले करंट अफेअर्स जास्त विचारले जाणार आहेत. पण असं होऊ शकतं की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरे करंट अफेअर्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, समजा तुम्ही एखादं इनसाइट समजा इंडियाचं इनसाइटचे जे क्लासेस आहेत, त्यांचं तुम्ही समजा मंथली अफेअर्स डाउनलोड करत असाल. ठीक आहे, किंवा बिजू IASचे समजा तुम्ही मंथली करंट अफेअर्स डाउनलोड करत असाल. ठीक आहे, म्हणजे असं समजू नका की पुढच्या 7 दिवसामध्ये मला एवढं सगळं होऊ शकत नाही. ठीक आहे, सगळं तुम्ही कव्हर करू शकता. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरणादाखल जर समजा सांगायचं म्हटलं, जर समजा तुम्ही समजा तुम्हाला मेचे जर समजा करंट अफेअर्स तुम्ही रेफर करायचं म्हटलं, तर आपल्याला समजा काय-काय झालेलं आपल्या मेमध्ये, जर असं जर तुम्ही विचार केला समजा त्यामध्ये किंवा मार्चमध्ये जर तुम्ही विचार केला, तर समजा आपलं RR मूव्ही जे होतं समजा, तर त्याच्यातलं जे सॉन्ग आहे, त्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यासोबतच जी दुसरी एक म्हणजे डॉक्ट्रिन होती, द एलिफंट विस्पर्सची जी डॉक्ट्रिन होती, ज्याच्यामध्ये एका ऑर्फनेज बेबी एलिफंटची त्याच्या केअरटेकर सोबतची जी डॉक्ट्रिन दाखवलेली आहे. ठीक आहे, त्याला सुद्धा त्याच्यामध्ये एक शॉर्ट फिल्मचा बेस्ट शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरीचा अवॉर्ड मिळालेला आहे. अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला करंट अफेअर्स त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आपले लीगल ह्याच्यामध्ये जर म्हटले, तर काही महत्त्वाचे जजमेंट सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आणि मी सरांकडे शेअर सुद्धा करेल. ते तुम्हाला सगळ्यांना पोहोचून जातील त्याच्यामध्ये. समजा वोडाफोन आयडिया सेल्युलर लिमिटेड व्हर्सेस अजय कुमार अग्रवालचं जजमेंट आहे. ठीक आहे, या जजमेंटमध्ये आता तुमचं स्पेसिफिकली तुमच्या एक्झामशी रिलेटेड हे जजमेंट आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न काय उभा होता, की जे टेलिकॉम अथॉरिटीज आहेत ते कंझ्युमरच्या डेफिनेशनमध्ये येतात का? मग कंझ्युमर कायदा त्यांना लागू होतो का? अशा प्रकारचा प्रश्न कोर्टासमोर उभा होता. ठीक आहे, आता टेलिकॉम अथॉरिटीच्या बाबतीत आपल्याकडे एक टेलिग्राफ ऍक्ट आहे. ठीक आहे, इंडियन टेलिग्राफ ऍक्ट तुमच्या सिलेबसला तर असेल नसेल. इंडियन टेलिग्राफ ऍक्ट 1885 चा कायदा आहे. मग कोर्टासमोर आता ऑनरेबल सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न उभा राहिला, की हा जो कायदा म्हणजे आपला जो कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आपण बनवलेला आहे, हा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट टेलिग्राफ चा जो कायदा आहे, याला कुठेतरी म्हणजे हाईड करून टाकतो का? ठीक आहे, कारण आता कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टमध्ये आपल्याला वेगळी प्रोसिजर दिलेली आहे आणि इंडियन टेलिग्राफ जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये आपल्याला आर्बिट्रेशनची प्रोसिजर दिलेली आहे. मग टेलिकॉम अथॉरिटीज काय म्हणणार? ठीक आहे, म्हणजे टेलिग्राफ अथॉरिटीज त्याच्यामध्ये काय म्हणणार, की हा जो कायदा आहे, ठीक आहे, म्हणजे हा जो कायदा आहे, हा म्हणजे आम्ही आर्बिट्रेशन करणार. आर्बिट्रेशन कसं म्हणजे पुढच्या पार्टीला सोपं जातं. मग कंझ्युमर कोर्टामध्ये गेले, की त्याच्यामध्ये एक प्रकारे त्यांचं नुकसान त्याच्यामध्ये होऊ शकतं. ठीक आहे, तर ते सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न चॅलेंज केला गेला आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं, सेक्शन 7B जो होता इंडियन टेलिग्राफ म्हणजे ऍक्टचा, त्याने कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टने त्या सेक्शन 7B ला एलिमिनेट केलेलं नाहीये. ठीक आहे, कोर्टाने हे सुद्धा सांगितलं, की कंझ्युमर जे आहेत म्हणजे तुम्ही कंझ्युमर कोर्टातच झाला पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. ठीक आहे, म्हणजे आवाज येतो का सर्वांना? काही लोकांचे मेसेजेस येत आहेत, की क्लिअर नाहीये म्हणून. इज एव्हरीथिंग क्लिअर? Yes, sir, it is very much clear. I think particular participants must be having some difficulty with their devices. ओके, ओके. Majority, I can also hear you clearly, and majority of the participant also. So, तुम्ही please continue करा. ओके सर, ओके. तर हा प्रश्न कोर्टासमोर त्याच्यामध्ये आला, की सेक्शन 7B जो आहे, 7B ने म्हणजे 7B ला कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ओव्हरराईड करतो का किंवा त्याला स्ट्रक आउट वगैरे करतो का? तर कोर्टाने सांगितलं त्याला काही ओव्हरराईड वगैरे करण्याची गरज नाहीये. कंझ्युमर जे आहे ते इट इज नॉट कंपल्सरी फॉर देम
टू सबमिट ए कंप्लेंट अँड इन अ कंझ्युमर फोरम. ठीक आहे, ते एकतर आर्बिट्रेशनकडे सुद्धा जाऊ शकतात किंवा कंझ्युमरकडे सुद्धा जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की कंझ्युमर म्हणजे टेलिग्राफ अथॉरिटीज वगैरे जे आहेत हे याच्यामध्ये येतात का, म्हणजे कंझ्युमरच्या डेफिनेशनमध्ये येतात का. आता कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टसाठी सगळ्यात महत्त्वाचं जर समजा अपडेट कोणता असेल तर हे अपडेट तुम्ही घेऊ शकता, जे तुम्हाला परीक्षेला त्यांनी विचारलेलं होतं. ठीक आहे, असे तुम्हाला बरेच जजमेंट सापडतील. ठीक आहे, हे जजमेंट्स आपल्यासाठी त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, हे जजमेंट सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये तयार करावे लागतील. आता आपल्याला संविधान सुद्धा आपल्याला परीक्षेला आहे. ठीक आहे, आपल्या सेडिशनच्या बाबतीत जजमेंट आलेलं आहे, एस.जी. बोमकटेरे वर्सेस युनियन ऑफ इंडियाचं. ठीक आहे, हे जजमेंट सुद्धा मी तुम्हाला सरांसोबत त्याच्यामध्ये पाठवून देतो. एस.जी. वोम्बटेकेरे वर्सेस युनियन ऑफ इंडिया, हे जजमेंट सुद्धा तुम्ही वाचलेलं असेल. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सेडिशनचा जो लॉ आहे याला अबेन्स मध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे, जे अगोदरचे जे ऑलरेडीचे जे पिटिशन होते, म्हणजे जे काही समजा ट्रायल वगैरे चालू होते त्या लोकांना सुद्धा बेलवर सगळे सोडायला सांगितलेलं आहे. आणि आता रिसेंटली काल परवा तुम्ही पाहिलं असेल, लॉ कमिशन ऑफ इंडियाने सुद्धा एक रिपोर्ट सुद्धा सबमिट केलेला आहे, म्हणजे कशा पद्धतीने आम्हाला हा नवीन कायदा त्याच्यामध्ये बनवायचा आहे. ठीक आहे, तर हे जजमेंट असू द्या त्याच्यामध्ये, हे सुद्धा आपल्यासाठी त्याच्यामध्ये एक प्रकारे महत्त्वाचं जजमेंट आहे. ठीक आहे, किंवा जर्नल सिंग वर्सेस लक्ष्मी नारायण गुप्ताचं जजमेंट आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की म्हणजे रिझर्वेशनच्या स्पेसिफिकली बाबतीचं जजमेंट आहे. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला म्हणजे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे लीगल अपडेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर असे तुम्हाला 2022 मधले एक काही लँडमार्क जजमेंट्स आहेत ते तुम्हाला काढावे लागतील. मी स्वतः सुद्धा एक लिस्ट त्याच्यामध्ये सरांकडे पाठवून देईल की तेवढे जजमेंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघून घ्यावे लागतील. त्या जजमेंटची मी तुम्हाला एक लिंक सुद्धा पाठवून देतो, जेणेकरून तुम्हाला ते सगळेच्या सगळे जजमेंट जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये एका ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की रेफर करता येतील. किंवा आपलं एक्स वर्सेस द प्रिन्सिपल सेक्रेटरी हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ एनसीडी दिल्ली अँड दिल्लीचं जे जजमेंट होतं, जे अबॉर्शनच्या बाबतीतचं जजमेंट होतं. ठीक आहे, जर एखादी अनमॅरिड वुमेन असेल तर अनमॅरिड वुमेन त्याच्यामध्ये म्हणजे मेडिकल म्हणजे प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन त्याच्यामध्ये करू शकते काय पर्टिक्युलर ड्युरेशनच्या नंतर जर करायचं असेल तर. ठीक आहे, जर एखादी मॅरिड महिला असेल, जर त्याच्या चेंज इन मॅरिटल स्टेटसमध्ये झालं, समजा त्या महिलेचा एकदम डिवोर्स झाला, तर अशा वेळेस ती म्हणजे इव्हन 20 वीक्सच्या नंतर सुद्धा त्याच्यामध्ये टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी वगैरे करू शकते. हे ऑलरेडी आपल्याकडे कायदा होता. पण अनमॅरिड महिलेच्या बाबतीत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठला कायदा नव्हता. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की महिलेच्या बॉडीवर तिचा अधिकार असतो आणि त्या अनमॅरिड महिलांना सुद्धा अधिकार देण्यात आला होता ह्या एक्स वर्सेस प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या जजमेंटमध्ये. ठीक आहे, आता हे जजमेंट सुद्धा हे लेक्चर तुमचे युट्यूबवर तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्ही परत याला म्हणजे पॉज करून वगैरे जजमेंटचे नावं सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता आणि मी स्वतःच तुम्हाला हे सगळे जजमेंट पाठवून देईल. ठीक आहे, तर असे हे सगळे जजमेंट जे आहेत, म्हणजे तुम्हाला करंट अफेअर्समध्ये तुम्हाला पहिलं जर काय करावं लागत असेल तर तुम्हाला 2022 मधले सगळे लँडमार्क जजमेंट्स काढायचे आहेत. ठीक आहे, जे मी सर्वच्या सर्व तुम्हाला पाठवून देईल. ठीक आहे, त्यानंतर 2023 मध्ये सुद्धा आपल्याला आता जानेवारीपासून म्हणजे आता आज जून चालू आहे. ठीक आहे, ह्या जून पर्यंत 2023 पासून सुद्धा खूप महत्त्वाचे जजमेंट आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये समजा आपलं टाटा सन्स पीव्हीटी लिमिटेड वर्सेस शिवा इंडस्ट्रीज अँड होल्डिंग लिमिटेडचं जजमेंट असू द्या. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलेलं असेल, म्हणजे आपला सेक्शन 29A आर्बिट्रेशन अँड काउन्सिलेशन ऍक्टचा जो होता, ठीक आहे, याला त्याच्यामध्ये एक प्रकारे चॅलेंज केलं गेलं होतं आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्याच्यामध्ये जे 29A नुसार जे लिमिट होतं म्हणजे 12 महिन्याचं, की 12 महिन्यामध्येच त्या आर्बिट्रेशनचा निर्णय त्याच्यामध्ये यायला पाहिजे, ते आर्बिट्रल अवॉर्ड वगैरे समजा यायला पाहिजे. तर हे लिमिटेशन सुद्धा सुप्रीम कोर्टाने काय केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. तर या प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला एक्झामला विचारल्या जाऊ शकतात. हे जजमेंट सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, टाटा सन्स पीव्हीटी लिमिटेडचं वर्सेस शिवा इंडस्ट्रीज अँड होल्डिंगचं. ठीक आहे, तर हे जजमेंट सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तयार करू शकता. ठीक आहे, अजून असे बरेच जजमेंट तुम्हाला सापडतील. ठीक आहे, पीएसवी वर्सेस इंडियन स्कूलचं जजमेंट आहे, पीएसवी वर्सेस इंडियन स्कूलचं. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही युट्यूब चॅनलवर वगैरे, आता तुम्ही जास्त लिहित वगैरे बसू नका, तुम्ही फक्त आता ऐकून घ्या की नेमकं तुम्हाला काय काय करायचंय, पुढच्या 7 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय हे मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तुम्ही पुन्हा हे लेक्चर वाटलं तर बघून हे सगळे जजमेंट नोट करू शकता. आता हे सुद्धा एक महत्त्वाचं जजमेंट होतं. याच्यामध्ये एका विद्यार्थ्याला बोर्डाची फीस भरणं झाली नाही म्हणून त्याला एक्झाम देता आली नाही. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या ऑनरेबल म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं की एखाद्या व्यक्तीला जर बोर्डाची फीस समजा भरणं होत नसेल आणि त्याला जर एक्झाम दिली जाऊ देत नसेल तर अशा वेळेस हे सुद्धा आर्टिकल 21चं एक प्रकारे व्हायोलेशन आहे. ठीक आहे, म्हणजे जी सुरुवात आपल्या जस्टिस पी.एन. भगवती यांनी केली होती. ठीक आहे, पी.एन. भगवती यांनी जी सुरुवात केली होती त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की आर्टिकल 21 म्हणजे फक्त राईट टू लाईफ नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ह्युमन डिग्निटीने जगण्याचा तो अधिकार आहे. ह्युमन डिग्निटी सोबत म्हणजे राईट टू लाईफ मध्ये काय काय येतं,
तर एखाद्या माणसाला डिग्निफाईड लाईफ जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये एज्युकेशन असू द्या, त्याच्यामध्ये हेल्थ असू द्या, त्याच्यामध्ये रीडिंग फॅसिलिटीज असू द्या, त्याच्यामध्ये त्याला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य असू द्या, ठीक आहे. म्हणजे आपला ज्यावेळेस जन्म सुद्धा झाला नव्हता, म्हणजे आपल्या पिढीचा समजा ज्यावेळेस जन्म झाला नव्हता, ठीक आहे, त्यावेळेस जस्टिस पी एन भगवती यांनी हे अशा प्रकारचा निर्णय दिला होता. आणि तिथून पुढे आर्टिकल 21 चा जो विस्तार होत गेलेला आहे, म्हणजे तो होत गेलेला आहे. आता आज त्याच्यामध्ये आर्टिकल 21 हा फक्त एक अधिकार राहिलेला नाहीये, तर ते एक खाण झालेली आहे अधिकारांची. सुप्रीम कोर्ट त्या खाणीमध्ये हात घालून एक नवीन अधिकार बाहेर काढत आहे. आणि तोच एक पार्ट त्याच्यामध्ये आता हे परत एकदा इथे एक्सटेंड केलेला आहे, की बोर्डाची फीस न भरता आल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जर अधिकार राईट टू एज्युकेशनचा म्हणजे परीक्षा जर त्याला जाऊ दिली नसेल, ठीक आहे, तर तो अधिकार सुद्धा त्याच्यामध्ये कोर्टाने PSV वर्सेस इंडियन स्कूल या जजमेंटमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी कोर्टाने होल्ड केलेला आहे. तर हे जजमेंट सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही हे सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे. असे कित्येक लँडमार्क जजमेंट जे आहेत ते 2023 मध्ये सुद्धा आलेले आहेत. ठीक आहे. आणि आपल्या 2022 मध्ये सुद्धा आलेले आहेत. तुम्हाला हे दोन्ही वर्षाचे जजमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला काढावे लागतील. ठीक आहे. स्पेसिफिकली आता कंझ्युमर वाल्यांसाठी तुमच्या एक्झामसाठी तुम्ही सबवे, IP, LIC वर्सेस इन्फिनिटी फूडचं सुद्धा जजमेंट आहे. ठीक आहे. यांचा सुद्धा त्याच्यामध्ये विषय झाला होता. दिल्ली हायकोर्टामध्ये अशा प्रकारे इंजंक्शन मागितलं गेलं होतं, की हे जे म्हणजे आता ब्रँडमध्ये कसं असतं, की एक ब्रँड दुसऱ्या ब्रँडची त्याच्यामध्ये जर समजा सबवे जर चांगला डेव्हलप झालेला असेल, तर कुणीतरी काय करणार, दुसरा त्याच प्रकारचा समजा ब्रँड आणणार त्याच्यामध्ये मार्केटमध्ये. मग ट्रेडमार्कमध्ये एकदम सिमिलर दिसणारा त्याच्यामध्ये ट्रेडमार्क बनवला जाईल. मग आता लोक जे आहेत ते त्यांनी जनरली बघितलेलं असतं, की सबवेचा जो लोगो असतो तर त्याच प्रकारचा सबमरीनचा सुद्धा लोगो बनवायचा. नाव सुद्धा सिमिलर ठेवलेलं असतं. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये एका कंपनीचे जे ग्राहक आहेत ते दुसऱ्या कंपनीकडे जाण्याचे चान्सेस असतात. पण कोर्टाने याच्यामध्ये सुद्धा ते डिसमिस करून टाकलं, की दोघांमध्ये फरक आहे असं कोर्टाने त्याच्यामध्ये दाखवून दिलं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जजमेंट सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर हे एक लीगल अपडेट बद्दल झालं. ठीक आहे. तुम्ही लीगल बाईट्सच्या वगैरे जर वेबसाईट जर तुम्ही बघितल्या, आता काही कंटेंट असा असतो म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सुद्धा तुम्हाला ते शेअर करू शकत नाही. कारण ते पर्टिक्युलर वेबसाईट वाल्यांनी ते म्हणजे आपण तो असं कॉपी पेस्ट आपण करू शकत नाही. ठीक आहे. पण तो त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याचं योगदान त्या लोकांना मिळालं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. बिजू IAS ची वेबसाईट असू द्या, इनसाइटचं त्याच्यामध्ये मंथली त्याच्यामध्ये अपडेट्स असू द्या. ठीक आहे. किंवा हे लीगल बाईट्सचं त्याच्यामध्ये लीगल नॉलेज वगैरे असू द्या. यांच्या वेबसाईटवर तुम्हाला हे सगळे जजमेंट सापडून जातील. ठीक आहे. म्हणजे आपल्या एक्झाममध्ये अजून एक गोष्ट अशी असते, की आता तुम्ही जर MPSCच्या स्पेसिफिकली एक्झामिनेशन जर बघितल्या, तर त्याच्यामध्ये ते काय करतात, मागच्या 4-5 महिन्यातलं स्ट्रिक्टली करंट अफेअर्स वगैरे विचारतात. पण आपल्या एक्झामिनेशनला तसं होईल असं काही नाहीये. ठीक आहे. तुम्हाला ते काही गोष्टी पुढच्या सुद्धा विचारू शकतात. म्हणजे मागच्या 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपले बरेच जजमेंट्स असतील. 377 IPCचं समजा जजमेंट असू शकतं किंवा त्याच्यामध्ये आपलं जोसेफ सायनाचं जजमेंट असू शकतं. ठीक आहे. जे मी तुम्हाला अडल्टरीचं जजमेंट सांगितलं, म्हणजे आपलं सॉरी अबॉर्शनचं जे मी तुम्हाला जजमेंट सांगितलं. ठीक आहे. ते जजमेंट तुमचं असू शकतं. या प्रकारचे कुठलेही जजमेंट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पॉलिटीच्या बाबतीत जर तुम्ही समजा बघायचं म्हटलं, तर आता आपलं रिसेंटली ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं सत्ता संघर्षावरचं जे जजमेंट आलेलं आहे. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मग तुम्ही म्हणाल सर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात? ठीक आहे. पहिला प्रश्न तुम्हाला सरळ सरळ त्या जजमेंटच्या नावावर विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. की जजमेंटच्या नावावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, की खालील म्हणजे हा समजा निर्णय कोणत्या प्रकारच्या कोणत्या जजमेंटमध्ये आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर समजा त्या जजमेंटशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात. ठीक आहे. समजा टेलिग्राफ ऍक्ट जे मी तुम्हाला सांगितलं. आता कंझ्युमरचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जजमेंट ते होतं, की टेलिग्राफ अथॉरिटी ऍक्टला म्हणजे तो कंझ्युमरच्या डेफिनेशनमध्ये येतो का? ठीक आहे. तर ते जजमेंट जर तुम्हाला विचारलेलं असेल किंवा त्याच्यामध्ये अजून एक जजमेंट होतं, तर जस्ट आठवलं. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस हार्सोलिया मोटर्स अँड अदर्स. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा काय झालं होतं, आता एका व्यक्तीने त्याच्यामध्ये इन्शुरन्स काढलेला होता आणि त्याचा इन्शुरन्स काढलेली जी प्रॉपर्टी आहे ती 2002च्या दंग्यामध्ये त्याच्यामध्ये त्याचं नुकसान झालं त्या प्रॉपर्टीचं जाऊन. तर अशा वेळेस मग ती जी ऍक्टिव्हिटी आता ती जी इन्शुरन्स जे आहे हे कंझ्युमरच्या ह्याच्यामध्ये येतं का, कंझ्युमरच्या डेफिनेशनमध्ये येतं का? ठीक आहे. हा सुद्धा त्याच्यामध्ये कोर्टासमोर प्रश्न उपस्थित केला गेला. मग कोर्टाने याच्यावर सुद्धा ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने याच्यावर सुद्धा एक लँडमार्क जजमेंट दिलेला आहे. आता हे सुद्धा रिसेंटली 2023 जजमेंट आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस हार्सोला मोटार्स अँड अदर्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाने सांगितलं, की आता त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की प्रॉफिटेबल बिझनेस आहे. ठीक आहे. म्हणजे एनी ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. एनी ऍक्टिव्हिटी जी ऍक्टिव्हिटीमध्ये काहीतरी समजा जनरल प्रॉफिट कमवला जाऊ शकतो, काहीतरी त्याच्यामधनं समजा अर्निंग मिळवली जाऊ शकते. ठीक आहे. त्याला आपण म्हणू शकतो की इट इज फॉर द कमर्शियल पर्पज. म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टमध्ये जे कमर्शियल पर्पज हा जो शब्द वापरलेला आहे, तर त्या कमर्शियल पर्पजमध्ये इन्शुरन्स सुद्धा त्याच्यामध्ये कोर्टाने इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कोर्टासमोर प्रश्नच होता,
की वेदर म्हणजे जसं कोर्टाने त्याच्यामध्ये सांगितलं होतं की एखादी ऑर्गनायझेशन जे आहे, ठीक आहे, म्हणजे कंपनी डज नॉट एक्झम्प्ट इट फ्रॉम द कन्सेप्ट ऑफ कंझ्युमर अंडर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. ठीक आहे, म्हणजे असे जर समजा त्याच्यामध्ये काहीतरी जनरल प्रॉफिट अर्न करण्यासारखं काय असेल, देन इट इज नॉट एक्सक्यूज फ्रॉम द डेफिनेशन ऑफ कंझ्युमर. ती सुद्धा कंझ्युमरच्या डेफिनेशन मध्ये इन्क्लूड केलं जाईल. तर हे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस हार्सोला मोटार्स अँड अदर्सचं जजमेंट जे आहे, ठीक आहे, हे सुद्धा तुमच्यासाठी त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की अतिशय महत्वाचं जजमेंट आहे. ठीक आहे, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर आपलं विवेक नारायण शर्मा वर्सेस युनियन ऑफ इंडियाचं जजमेंट आहे. विवेक नारायण शर्मा वर्सेस युनियन ऑफ इंडिया. हे जजमेंट जरी तुम्ही बघितलं, म्हणजे हे आपलं तुम्हाला आता माहिती असेल, हे आपलं डिमॉनिटायझेशनच्या बाबतीचं जजमेंट आहे. डिमॉनिटायझेशन हे त्याच्यामध्ये चुकीचं का बरोबर अशा प्रकारचे बरेच वाद जे निर्माण होते. तर सुप्रीम कोर्टाने याच्यावर आपलं फायनल त्याच्यामध्ये सांगून टाकलं की ते अधिकार जो आहे तो आपल्या केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकार या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये करत असतं आणि त्यानुसार त्यांनी ते केलेलं आहे. ठीक आहे, 2000 ची नोट जी आता त्यांनी बंद केली. ठीक आहे, म्हणजे क्लीन नोट पॉलिसी आहे सरकारची. ठीक आहे, तुम्हाला हे अशा प्रकारच्या सरकारच्या ज्या पॉलिसीज वगैरे जे असतात, ठीक आहे, याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर थोडक्यात आपण आतापर्यंतच्या ज्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं की जे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे जे लँडमार्क जजमेंट्स आहेत, मग 2023 ची असू द्या, 1 जानेवारी 2023, 1 जानेवारीपासून आता जून पर्यंतचे असू द्या. ठीक आहे, एकदम जूनचे तुम्हाला विचारणार नाहीत कारण तुमचा पेपर वगैरे आता ऑलरेडी फ्रेम झाला असेल. इथून पुढचे विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. पण तुम्हाला लीगल एसेला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, लीगल एसेसाठी तुम्हाला आता आपलं मॅरिटल रेपचं जजमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे जे स्पिल्ट वर्डिट आलेलं आहे. ठीक आहे, सध्याच्याला आता युनिफॉर्म सिव्हिल कोड चर्चेमध्ये आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडवर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लीगल एसे वगैरे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मॅरिटल रेपमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल, जे स्पिल्ट वर्डिट आलेलं आहे, जे ऑनरेबल जजेस होते, एका ऑनरेबल जजेसने व्ह्यू मांडला की भारतासारख्या देशामध्ये मॅरिटल रेप जर अलाउ केला, ऑलरेडी महिलांकडनं ज्या समजा म्हणजे ऑफेन्सेस म्हणजे ज्या केसेस किंवा ज्या तरतुदींचा जो वापर होतोय, ठीक आहे, तो कुठेतरी जास्त होऊ शकतो. फॅमिली इन्स्टिट्यूशन्सला धक्का पोहोचू शकतो. ठीक आहे, मॅरिटल रेप सारखा ऑफेन्स आपल्या भारतामध्ये अलाउ नसायला पाहिजे. अशा प्रकारचं रुलिंग म्हणजे एका ऑनरेबल जजेसनी दिलेलं आहे. आणि दुसऱ्या ऑनरेबल जजेसनी सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्ती जर समजा फक्त हजबंड आहे म्हणून त्याला आपण एखाद्या महिलेवर अशा प्रकारचे सेक्शुअल असॉल्ट करण्याची वगैरे आपण परमिशन देऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे ज्या जुन्या थेरीज होत्या की वुमेन इज अ सर्वंट ऑफ हजबंड, एकदा वुमेनने कन्सेंट दिली म्हणजे महिलेची प्रॉपर्टी किंवा महिलेचं शरीर, महिलेचं सर्व काही त्या पुरुषाचं आहे. हे कुठेतरी त्याच्यामध्ये चुकीचं आहे असं त्या ऑनरेबल जजेस यांचं म्हणणं होतं. आता हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये सध्या पेंडिंग आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा टॉपिक तुम्हाला लीगल एसेला सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि तुम्हाला त्याच्यावर सुद्धा चांगल्या तऱ्हेने प्रयत्न करावा लागेल. ठीक आहे, तर त्याचं सुद्धा जजमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये सापडून जाईल. तुम्हाला ते सुद्धा तयार करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं सेम सेक्स मॅरेजेस, ठीक आहे, सेम सेक्स मॅरेजेस सुद्धा आता आपल्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. मग तुम्हाला जर त्याच्यावर लीगल एसे वगैरे विचारलं तर तुम्ही काय लिहिणार त्याच्यामध्ये? ठीक आहे, सेम सेक्स मॅरेजेस मध्ये आपले 377 ज्या केसेस आहेत, ठीक आहे, ह्या सगळ्या केसेस तुम्ही त्याच्यामध्ये लीगल एसे मध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे, लीगल एसे आणि आपला बाकीचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय फरक असतो? ठीक आहे, लीगल एसे मध्ये आपल्याला जास्तीत जास्त तुमच्या लीगल तरतुदी आल्या पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे आपले संविधानातले सगळे आर्टिकल्स आले पाहिजेत. संविधानातले जे आर्टिकल तुम्हाला महत्त्वाचे येतात. मी नेहमी स्टुडंटला सांगत असतो की आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 51 पर्यंत जे आर्टिकल आहेत ते प्रत्येक आर्टिकल तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. ठीक आहे, लीगल एसे मध्ये म्हणा, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये म्हणा, तुम्हाला आता तुमचं तर जनरल नॉलेज मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं, आता आपल्याला 40 मार्काला जनरल नॉलेज आहे. ठीक आहे, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर आहे दोन्ही मिळून. त्यातलं 20 मार्काला तर तुम्हाला करंट अफेअर्सच विचारलं जाईल. करंट अफेअर मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त लीगल करंट अफेअर नाहीये. ठीक आहे, तर लीगल करंट अफेअर आपल्याला जास्त विचारण्याचे चान्सेस असतात. फक्त समजा आपण असं धरूया की तुम्हाला 10 ते 12 मार्काला लीगल करंट अफेअर विचारलं, मग त्याच्यामध्ये काय विचारणार आहेत? त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेजर जर आपल्यात काय असेल तर महत्वाचे जे काही बिल समजा आपल्या पार्लमेंटमध्ये आले का, महत्वाचे काही कायदे पास झाले का, ठीक आहे, कुठल्या रिफॉर्म समजा जसं ऍग्रिकल्चरल रिफॉर्म्स आहेत, लेबर रिफॉर्म मध्ये आपण जे 4 कोड आपण बनवलेले आहेत. आपल्याकडे अगोदर लेबर लॉ मध्ये बरेच सगळे लॉ होते. ठीक आहे, म्हणजे एन्फोर्समेंट करणाऱ्यांना सुद्धा त्रास होता. लेबर लोक जे आहेत त्यांना समजायला सुद्धा अडचण होती. म्हणजे असे बरेच अडचणी होत्या. म्हणून आपण त्याचे 4 कोड आपण त्याच्यामध्ये बनवलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यावर एवढे सगळे म्हणजे लोकांचे आंदोलन झाले किंवा ते लेबर कोड जे चर्चेमध्ये आलेले आहेत. तुम्हाला त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपले ऍग्रिकल्चरल रिफॉर्म जे आपण समजा वापस घेतले गेले सरकारकडनं, ठीक आहे, याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर लँडमार्क जजमेंट जे मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे, अजून ज्या काही गोष्टी समजा ऑनरेबल सुप्रीम कोर्ट करत असतात, ठीक आहे, ह्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये जर समजा अजून तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हटलं, जर समजा
म्हणजे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने आता ई पेमेंट त्याच्यामध्ये एक प्लॅटफॉर्म लागू केलेला आहे. ई पेमेंट प्लॅटफॉर्म आपल्या ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने म्हणजे अनाऊन्स केलेला आहे. त्याला ई पाथ असं म्हणतात. तर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज ई पाथ? ठीक आहे, मग खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला ते काही देतील. ठीक आहे, की समजा हा एक म्हणजे समजा सरकारने UPI पेमेंट्स करण्यासाठी दिलेला एक मार्ग आहे, असा पहिला ऑप्शन असेल. दुसऱ्या ऑप्शनमध्ये समजा अजून कुठला तरी समजा ई फायलिंग करण्यासाठीचा मार्ग आहे. ठीक आहे, असं तुम्हाला दिलं असेल. ठीक आहे, पण मेन तुम्हाला त्याचं उत्तर काय असणार आहे, की ई पाथ काय आहे? एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट हब आहे. ठीक आहे, जे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्ट जे काही समजा पेमेंट ऍक्सेप्ट करतं, तर ते पेमेंट सगळे स्मूथली वर्किंग होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सुरू केलेला किंवा अनाऊन्स केलेला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला एक नवीन प्लॅटफॉर्म आहे. हे त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ई पाथ त्याचं शॉर्ट नाव काय आहे? स्मॉल मध्ये ई आणि पुढे पी कॅपिटल आणि पुन्हा पाथ, ई पाथ ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जे आहे तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला परीक्षेला असाही एमसीक्यू येऊ शकतो, व्हॉट इज संचार साथी? ठीक आहे, संचार साथी काय आहे? तर आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड जे फ्रॉड आहेत, ठीक आहे, ते फ्रॉडला डिटेक्ट करण्यासाठी किंवा त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केलेला त्याच्यामध्ये काय आहे? एक स्कीम आहे ज्याला आपण म्हणतो किंवा एक न्यू पोर्टल आहे संचार साथी. ठीक आहे, ह्या न्यू पोर्टलमध्ये तुम्हाला सरकार जे आहे ते अशा प्रकारच्या गोष्टींना त्याच्यामध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे बरेच तुम्हाला त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आपल्या एक्झामिनेशनसाठी करंट अफेअर्समध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे उताश नावाची एक समजा वेबसाईट आहे, ती आपल्या UGCने लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आपली 2020 साली आलेली आहे. ठीक आहे, याला एक प्रकारे इम्प्लिमेंट करण्यासाठी याच्यामध्ये काही चांगलं काम करण्यासाठी UGCने त्या प्रकारची समजा उताश नावाची एक वेबसाईट लॉन्च केलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तुम्ही म्हणाल सर हे आम्ही सगळं एवढं तयारी कुठून करणार? तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मंथली अफेअर्स जे आहेत, ठीक आहे, म्हणजे असं नका समजू की जनरल अफेअर्समध्ये म्हणजे करंट अफेअर्समध्ये असं नाही समजायचे तुम्हाला की म्हणजे स्पेसिफिकली समजा महाराष्ट्राबद्दलच तुम्हाला त्याच्यामध्ये विचारतील. ठीक आहे, करंट अफेअरमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे सगळीकडच्या सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे करंट अफेअर्स वुड बी प्रायमरीली फोकस ऑन पीपल, प्लेसेस, इव्हेंट, इश्यूज, न्यूज. ठीक आहे, सिग्निफिकंट फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड इंडिया. ठीक आहे, म्हणजे तुमच्या एक्झामच्या नोटिफिकेशन मध्येच त्यांनी दिलेलं आहे. करंट अफेअर्स कुठले कुठले असतील, त्या करंट अफेअर्स मध्ये काय असेल? पीपल असतील, त्यांचे प्लेसेस असतील, ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या त्या असतील, इश्यूज असतील, न्यूज असतील. ठीक आहे, विच आर इम्पॉर्टंट फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड इंडिया. ठीक आहे, हे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. पण हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक, पॉलिटिक याच्यामध्ये फक्त त्यांनी स्टेट ऑफ महाराष्ट्र हा प्रश्न म्हणजे विचारलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो हिस्ट्रीमध्ये वगैरे सुद्धा आपल्याला समजा काय विचारलं जाऊ शकतं. पण बाकी तुम्ही जर बघितलं करंट अफेअर्समध्ये तुम्हाला मंथली अशा प्रकारचे म्हणजे करंट अफेअर्स मिळतील, त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या बातम्या मिळणार आहेत. ठीक आहे, म्हणजे पार्लमेंटने त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी समजा केलेल्या आहेत, आपल्या आता पार्लमेंटचं नवीन आपलं उद्घाटन झालं. ठीक आहे, त्या उद्घाटनामध्ये तुम्हाला जे सेंगोल आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांनी स्पीकरच्या राईट साईडला त्याच्यामध्ये त्यांनी जे ठेवलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की हे कुठल्या समजा डायनेस्टी सोबत रिलेटेड आहे. ठीक आहे, केव्हापासून त्याच्यामध्ये हे आपल्या ह्याच्यामध्ये वापरलं जातं. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश सरकार सुद्धा ज्यावेळेस ते सोडून जात होते, त्यावेळेस त्यांनी आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंकडे त्याच्यामध्ये सत्ता संघर्षाचं एक प्रतीक म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये ते सेंगोल पण दिलं होतं. ठीक आहे, तर त्या सेंगोल बद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आपलं जे नवीन पार्लमेंट आहे, त्या नवीन पार्लमेंटमध्ये त्या बिल्डिंग बद्दल तुम्हाला काही गोष्टी समजा MCQ ला विचारल्या जाऊ शकतात. कारण ते सुद्धा ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारे काय आहे, एक म्हणजे नवीन एक करंट अफेअर्स आहे. त्याच्यानंतर आपल्या RBIने रिसेंटली हर पेमेंट डिजिटल नावाचं एक त्याच्यामध्ये स्कीम लॉन्च केलेलं आहे. हर पेमेंट डिजिटल. ठीक आहे, जेवढे त्याच्यामध्ये नवीन पेमेंट वगैरे लोक करणार आहेत, म्हणजे एक डिजिटल पेमेंट अवेअरनेस वीक आपल्या RBIने ह्याच्यामध्ये सेलिब्रेट केला. म्हणजे 6 मार्चला त्याच्यामध्ये त्यांनी सेलिब्रेट केला. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी या प्रकारचं स्कीम त्याच्यामध्ये लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं की 75 डिजिटल विलेजेस आम्ही बनवणार आणि ह्या विलेजेसचं त्याच्यामध्ये आम्ही प्रमोट करणार आहे. म्हणजे 75 गावांना पूर्णपणे डिजिटल म्हणजे आम्हाला बनवायचं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर रिसेंटली RBIने Amazon पे नावाच्या वेबसाईटवर त्याच्यामध्ये 3 कोटींचा त्याच्यामध्ये भुर्दंड लावला की तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे चुकीचा जो वापर केला. ठीक आहे, कॉम्पिटिशन कमिशन ऍक्ट तुम्हाला माहिती आहे आपल्या सिलेबसलाच आहे. तर त्या कायद्याचाच त्याच्यामध्ये वापर करून अशा पद्धतीने त्यांनी फाईन सुद्धा त्याच्यामध्ये लावलेला आहे. तर ते सुद्धा तुम्हाला एक प्रकारे परीक्षेला आपल्याला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो की म्हणजे महत्त्वाची घटना आहे किंवा महत्त्वाचं जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारच्या बऱ्याच घटना आहेत. ठीक आहे, बऱ्याच स्कीम आहेत ज्या तुम्हाला परीक्षेला त्याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात.
ठीक आहे. तर करंट अफेअर्समध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, की फक्त लॉशी रिलेटेड नाही, लॉशी रिलेटेड विचारण्याचा चान्सेस जास्त असतो. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर इंडियन नॅशनल हायड्रोजन मिशन एक सध्याच्याला लॉन्च केलेलं आहे. इंडियन नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन, ज्याच्यामध्ये आपल्या सरकारने टार्गेट ठेवलेलं आहे, की 2070 सालापर्यंत आम्ही हायड्रोजन इमिशन 0 करून टाकणार. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी व्हेइकल वगैरे आता आम्हाला जे लॉन्च करायचे आहेत, तर त्याच्यानुसार त्यांनी ते लॉन्च केलेलं आहे. आपले संघटन से समृद्धी नावाचं एक त्याच्यामध्ये कंपेगन लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जे रुरल मिनिस्टर आहेत, ठीक आहे, गिरिराज सिंग यांनी ते लॉन्च केलेलं आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघावं लागेल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं म्हणजे अशा प्रकारच्या बऱ्याच घटना ज्या आहेत, ठीक आहे, ज्या तुम्हाला त्याच्यामध्ये परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर आपले जे प्रिझनर आहेत, आता हे सुद्धा आपल्यासाठी एक प्रकारे समजा रिलेटेड ज्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. इंडियन सेंटर आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये प्रिझनर लोकांना फायनान्शियल सपोर्ट देण्यासाठी स्कीम लॉन्च केलेली आहे. जे लोक बेलची म्हणजे त्यांच्यावर जी पेनल्टी लागलेली असते, ती पेनल्टी भरू शकत नसल्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये हे करू शकत नाहीये, ते पैसे भरू शकत नाहीये. तर अशा लोकांसाठी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने प्रिझनर लोकांसाठी एक स्कीम लॉन्च केलेली आहे. जे लोक फक्त पेनल्टीमुळे जेलमध्ये आहेत, तर त्यांना तिथनं बेल मिळण्यासाठी सरकार त्याच्यामध्ये पेमेंट करणार, अशा प्रकारची आपण स्कीम लॉन्च केलेली आहे. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती काढावी लागेल. त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये जे डेज असतात, ठीक आहे, म्हणजे नॅशनल समजा पंचायत डे असू द्या, वर्ल्ड अर्थ डे असू द्या, आता आपला पर्यावरण दिवस झाला त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे पेपर निघण्याच्या अगोदरच्या 1-2 महिन्यातले जे डेज असतात, ठीक आहे, कोणत्या तारखेला कोणता दिवस आहे, तर हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. जनरल नॉलेज, जनरल करंट अफेअरमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. ठीक आहे. जनरल नॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं, म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन कधी असतो, कॉन्स्टिट्यूशन डे कधी असतो, ठीक आहे, याच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि सध्याच्याला जे डेज आपण सेलिब्रेट करतोय, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, ती कितवी जयंती होती, ठीक आहे, या पद्धतीचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. वर्ल्ड होमिओपॅथी डे होता रिसेंटली आता, ठीक आहे, तो सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये करंट अफेअर्समध्ये विचारला जाऊ शकतो. एखाद्या डेला जर समजा आपण एखादी नवीन स्कीम लॉन्च केली असेल, ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही, आता हे सगळीकडेच असतं, ठीक आहे, कुठल्याही एका क्लासेसवाल्याची तुम्ही जर करंट अफेअर्सची जर समजा तुम्ही एक पीडीएफ वगैरे तुम्ही जर समजा डाउनलोड केली, तर तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळून जाणार आहेत. त्याच्यानंतर आता नवीन कुठल्या समजा आता तुम्हाला भारताच्या बाहेरचं जर समजा काही विचारलं जाणार नाही. पण आता आपल्या भारत सरकारने ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत, ठीक आहे. समजा ऑपरेशन कावेरी आपण लॉन्च केलं, म्हणजे ऑपरेशन कावेरी आपण एप्रिल महिन्यामध्ये केलं. जेणेकरून जे आपले काही सिटिझन म्हणजे जे अडकलेले होते सुदानमध्ये, जिथे आता व्हायलन्स वगैरे चालू झालेला, ऑपरेशन कावेरी तुम्ही बघितलेलं असेल. ठीक आहे. कावेरी मराठे मॅडम म्हणतात. ठीक आहे. तुमच्या नावावर त्याच्यामध्ये ऑपरेशन होतं. तर ते ऑपरेशनमध्ये आपण सुदानमध्ये जे अडकलेले जे लोक होते त्यांना आपण बाहेर काढलेलं आहे. ठीक आहे. हे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर तुम्हाला एक आयडिया आली असेल, की तुम्हाला करंट अफेअर्समध्ये तुम्हाला काय-काय गोष्टी किंवा कशा पद्धतीने तयार करायच्या आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं थोडक्यात एकदा सम अप करतो मी. तर आपण बघितलं, की आपल्याला एक्झामिनेशनसाठी 40 मार्काला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचा पार्ट आहे. त्यातलं 20 मार्क तुम्ही धरा, की जनरल नॉलेज, त्याच्यामध्ये हिस्ट्री, ठीक आहे, जिओग्राफी, इकॉनॉमी आणि पॉलिटी असू द्या, जी फक्त महाराष्ट्राच्या रिलेटेड तुम्हाला विचारले जाणार आहे. आणि करंट अफेअर्समध्ये तुम्हाला काय-काय तयार करायचे, तुम्हाला महत्त्वाचे जजमेंट्स तयार करायचे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे 2022 चे सगळे जजमेंट काढा. ठीक आहे. ज्याची मी तुम्हाला एक वेबसाईट वगैरे सांगेल, तिथे तुम्हाला ते सगळे मिळून जातील. ठीक आहे. त्यानंतर 2023 ची त्याच्यामध्ये जे जजमेंट जे आहेत, म्हणजे जानेवारीपासून आता हे जून पर्यंतचे, ठीक आहे, 1 जून पर्यंतचे वगैरे जजमेंट काढा. तर हे सगळे सुद्धा तुम्हाला काढायचे आहेत. त्यानंतर जे काही समजा स्कीम लॉन्च केलेल्या आहेत सरकारने, ठीक आहे, जी प्रिझनर साठी समजा स्कीम असू द्या, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ज्या समजा कमेंट्स केलेल्या आहेत, ठीक आहे, जे समजा गोष्टी झालेल्या आहेत, आपल्या सध्याचे आपले जे अतिशय ऍक्टिव्ह असलेले आपले ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस चंद्रचूड साहेब जे आहेत, ठीक आहे, हे सुद्धा बऱ्याच नवीन गोष्टी त्यांनी सुद्धा केलेल्या आहेत. तर त्या सुद्धा कशा पद्धतीने महत्त्वाच्या आहेत ते तुम्ही तयार करा. त्यानंतर सरकारने सुद्धा आपल्या लॉच्या क्षेत्रामध्ये जे काही बिल अनाउन्स केलेले आहेत, किंवा जे काही आता समजा युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, ठीक आहे, याच्याशी समजा जे काही त्यांनी अपडेट केले आहेत, कोणत्या कोणत्या राज्यामध्ये ते आपण लॉन्च करायचं ठरवलेलं आहे, ठीक आहे, याच्याबद्दल तुम्ही अपडेट ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जे जजमेंट्स आता अजून सुप्रीम कोर्टाचे आलेले नाही आहेत, पण आता सध्याच्याला महत्त्वाचे सुप्रीम कोर्टामध्ये इश्यू पेंडिंग आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये मॅरिटल रेप असू द्या, त्याच्यामध्ये सेम सेक्स मॅरेजचा विषय असू द्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून जे विषय ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत, जे सध्याच्याला न्यूजमध्ये कुठेतरी त्यांच्यावर आर्टिकल्स येत असतात, ठीक आहे, हे सगळे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागतील, तयार करावे लागतील. ठीक आहे. आणि बाकी जसं मी तुम्हाला सांगितलं, फक्त लीगल करंट अफेअर नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या गोष्टी चर्चेमध्ये असतात, ठीक आहे, त्या सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये तयार कराव्या लागतील. मग याच्यामध्ये बरेच विषय असतील. तुम्ही कुठलंही त्याच्यामध्ये मंथली करंट अफेअर वगैरे घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता. जसं वंदे भारत आता आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर लॉन्च करत आहेत, वंदे भारत वगैरे.
तर त्या वंदे भारतचा काय कन्सेप्ट आहे तुम्ही ते त्याच्यामध्ये बघून घ्या. ठीक आहे. आता रिसेंटली आपले फर्स्ट वुमेन राफेल पायलट जे म्हणजे आपण हे केले गेले. ठीक आहे. म्हणजे शिवांगी सिंग ज्या फर्स्ट वुमेन पायलट झाल्या. ठीक आहे. अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे हु इज शिव समजा तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं, हु इज शिवांगी सिंग. मग खाली असेल फर्स्ट वुमेन पायलट. ठीक आहे. आता रिसेंटली त्याच्यामध्ये म्हणजे बस ड्रायव्हर सुद्धा त्याच्यामध्ये आपण महिला अपॉइंट करायला लागलेलो आहे. फर्स्ट महिला बस ड्रायव्हर असेल त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये, किंवा एखादं समजा जहाजाचं नेव्ही मधल्या समजा एअरक्राफ्ट आहेत, असे काहीतरी ऑप्शन असतील. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की शिवांगी सिंग हे आता रिसेंटली आपण फर्स्ट राफेलच्या एअर फायटर झालेल्या आहेत. तर त्या सुद्धा म्हणजे खूप न्यूजमध्ये होतं, खूप चर्चेमध्ये होतं, जे आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपले कोऑपरेशन मिनिस्टर जे आहेत अमित शहा यांनी लिक्विड नॅनो डॅप युरिया एक फार्मर लोकांसाठी त्याच्यामध्ये एक स्कीम लॉन्च केलेला आहे. या स्कीम बद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच घटना आहेत. ठीक आहे. ज्या तुम्हाला त्याच्यामध्ये परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्या ज्या घटना आपल्या आजूबाजूला घडतायत, तर ह्या तुम्हाला त्याच्यामध्ये तयार कराव्या लागतील. ठीक आहे. म्हणजे महिलांसाठी खास करून आपण एक महिला म्हणजे डिजिटल महिला मिशन डिजिटल महिला हे एक आपण लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे आता हे कुठे लॉन्च केलं तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. जयपूरमधनं हे आपण 13 ते 14 एप्रिलला ज्यावेळेस ही अशा प्रकारची म्हणजे कॉन्फरन्स झाली, तर G20ची जी कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये आपण जयपूरमधनं मिशन महिला डिजिटल महिला आपण लॉन्च केलेला आहे. महिलांमध्ये डिजिटल लिटरसी वगैरे पसरवण्यासाठी त्याच्यामध्ये सरकारचा जो एक प्रयत्न आहे, तो त्याच्यामध्ये सरकारने इथे केलेला आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणजे करंट अफेअर्समध्ये. ठीक आहे. तर होप आता तुम्हाला एक आयडिया आली असेल की येस व्यवस्थित चालतंय सगळं. ठीक आहे. करंट अफेअर्समध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं, याची तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने आयडिया आली असेल. आता आपण थोडंसं मूव्ह करूया जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. जनरल नॉलेजमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्हाला स्पेसिफिकली महाराष्ट्राबद्दल विचारणार आहेत. ठीक आहे. मग महाराष्ट्रामध्ये समजा आपल्याला काय काय विचारणार आहेत, मग हिस्ट्री अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र. मग महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये समजा सुरुवातीला आता काय येऊ शकतं. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, येस त्यांनी दिलेलं आहे की एक 5-6 प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं, एक 6 प्रश्न ते तुमचं एक मॅथेमॅटिकल रिझनिंग वगैरे चेक करण्यासाठी विचारलं जाऊ शकतात, असंही त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर मॅथ आणि ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल जर तुम्हाला तयारी करायची असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठली जरी समजा एक्झामिनेशन काढली एमपीएससीची, ठीक आहे, एक 5-6 प्रकारचे त्याच्यामध्ये तुम्ही एक 10 प्रकार समजा काढू शकता. ठीक आहे. समजा म्हणजे ट्रेन वगैरे ड्युरेशन वगैरेचं समजा आहे, की ट्रेन जर समजा एक प्लॅटफॉर्म क्रॉस करते तर किती वेळ लागणार आहे. ठीक आहे. त्याची तुम्ही तयारी करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा डिस्टन्स वगैरे आहे. एक व्यक्ती समजा एखाद्या डिस्टन्स अँड टाईम ज्याला आपण म्हणतो. एखादं प्लेस समजा 100 किलोमीटर आहे. गाडीचा स्पीड साधारणतः एवढा आहे. तर अशा वेळेस तुम्हाला एक स्पीड आणि तुम्हाला जर डिस्टन्स मिळालं, ठीक आहे, स्पीड आणि तुम्हाला जर समजा डिस्टन्स मिळालं, तर तुम्ही काय काढू शकता त्याच्यावर? ठीक आहे. त्याच्यासाठी लागणारा तुम्ही वेळ काढू शकता, किंवा तुम्हाला वेळ आणि जर समजा स्पीड ते म्हणजे सूत्र आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ते सूत्र जर तुम्हाला जमून गेलं तर ते सगळ्याच गोष्टी तुम्हाला जमून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटीचे समजा काही प्रश्न असतील. म्हणजे हे 10-11 प्रकारचे प्रश्न तुम्हाला काढून ठेवायचे आहेत. ठीक आहे. हे 10-11 प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्ही जर जरा प्रॅक्टिस केली तर तुम्ही त्याच्यामध्ये ते सुद्धा चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकता. त्याच्यात पण तुम्हाला 1-2 मार्क तरी मिळतील. आणि हा सुद्धा एरिया असा आहे. ठीक आहे. हा जर एरिया तुम्हाला जमला तर तुम्ही एकदमच महाराष्ट्राच्या पुढे निघून जाता. ठीक आहे. कॅलेंडरचे समजा क्वेश्चन्स असतील तुम्हाला त्यामध्ये परीक्षेला विचारले जाणारे. ठीक आहे. अशा प्रकारचे एक मी तुम्हाला सांगितलं ना, एक 10 ते 11 प्रश्न समजा. ठीक आहे. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स बाय टाईम. ठीक आहे. हे जे सूत्र तुम्ही टाकलेलं आहे तर अशा प्रकारचे सूत्र तुम्हाला काढायचे आहेत फक्त. नफा तोटाचे समजा आहेत समजा. ठीक आहे. नफा तोटा इंटरेस्ट रेट वगैरे एवढा असेल तर मग किती त्याच्यामध्ये तोटा झाला, नफा झाला. ठीक आहे. अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे 5-6 प्रश्न जे तुम्हाला विचारले जाणार आहेत, या 6 प्रश्नांसाठी तुम्हाला 11 ते 12 प्रकारचे तुम्हाला कुठे सापडतील. ठीक आहे. तुम्ही लोकल कुठल्याही स्टोअरवर जर समजा अशा प्रकारे मॅथेमॅटिकल ॲप्टिट्यूडचे पुस्तकं घेत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे 5-6 प्रकारचे प्रश्न सापडतील. ठीक आहे. हे प्रश्न तुम्हाला फक्त काय करायचे, चांगल्या पद्धतीने तयार करायचे आहेत. आणि एकदा तुम्ही हे प्रश्न तयार केले की तुमचे ते 6 मार्क तुमच्या पदरामध्ये पडून जातील. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, हे 6 मार्क जर तुमच्या पदरामध्ये पडले, तर पूर्ण महाराष्ट्राच्या वर तुम्ही 6 मार्क जाणार आहात. ठीक आहे. कारण मेजर जो क्राऊड असणार आहे या एक्झामचा, हा या प्रकारच्या गोष्टी तयार करण्यासाठी म्हणजे थोडंसं कमीच तयार करणार आहे. ठीक आहे. कारण हे जेवढ्या कमी वेळात ही एक्झाम आलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी करणं थोडंसं जरा कठीण सुद्धा आहे. ठीक आहे. आता तुम्ही हिस्ट्रीबद्दल जर मी तुम्हाला सांगत होतो, तुम्ही महाराष्ट्राची हिस्ट्री जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही मेजर डायनेस्टीज होत्या. ठीक आहे. मग आता आपल्या ह्याच्यामध्ये समजा सातवाहनच होते. ठीक आहे. सातवाहन कोणत्या काळामध्ये होते? सातवाहनांनी समजा कोणत्या-कोणत्या महत्त्वाच्या वास्तू बांधल्या. ठीक आहे. त्यानंतर वाकटका कोणत्या काळामध्ये होते? त्यांनी महत्त्वाच्या कोणत्या-कोणत्या समजा वास्तू बांधल्या, कोणत्या काळामध्ये म्हणजे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये का होते. ठीक आहे. त्याच्यानंतर कलाचुरी असू द्या.
ठीक आहे, ते सध्या कुठल्या एरियामध्ये होते, ठीक आहे, नर्मदाच्या काठावर त्याच्यामध्ये ते लोक बसलेले होते. ठीक आहे, तुम्ही जे म्हणजे माहिष्मती वगैरे जे तुम्ही म्हणता, ठीक आहे, म्हणजे बाहुबलीमध्ये तुम्हाला जे माहिष्मती वगैरे दाखवलेलं आहे, ठीक आहे, ही कालाचुरी लोकांची काय होती, एक प्रकारे राजधानी होती. ठीक आहे, किंवा आपले चालुक्य जे आहेत वातापीचे, ठीक आहे, म्हणजे बदामी आपल्या महाराष्ट्राच्या खाली आहे. तुम्ही बऱ्याचपैकी लोक त्याच्यामध्ये व्हिजिट केलं असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, 550 ते 760 म्हणजे ख्रिस्त इरामध्ये ते लोक त्यांनी ते कन्स्ट्रक्शन वगैरे केलेले आहेत. हिंदूंची मोठी मोठी मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत. नर्मदा आणि कावेरी रिव्हरच्या बँकवर ते चालुक्याचा वातापी होते. त्याच्यानंतर राष्ट्रकूटा कोणत्या काळामध्ये होते. ठीक आहे, आपल्या जर तुम्ही जर पाहिलं असेल कैलासनाथ म्हणजे आपलं कैलास टेम्पल तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, जे वरून कोरून त्याच्यामध्ये बांधलेलं आहे, हे त्यांच्या काळात त्याच्यामध्ये झालेलं आहे. एलोरा मधलं म्हणजे वेरूळ मधलं जे कैलासनाथ टेम्पल आहे किंवा जैन नारायण टेम्पल आहे पट्टकडलचं. ठीक आहे, हे सगळे राष्ट्रकूटांच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे. तर त्या राष्ट्रकूटांबद्दल सुद्धा तुम्हाला काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात, की यांची राजधानी कोणती होती आणि बेसिक बेसिक गोष्टी विचारतील. तुम्हाला जर हे सगळं आता कमी वेळात बघायचं असेल, तुम्ही कुठलं जरी एक लोकल हिस्ट्रीचं पुस्तक घेतलं, तर जेवढं तुम्ही हे डायनास्टी बद्दल बघाल तेवढं तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला बघून घेता येईल. फार तर फार 2-4 पेजेसमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं करू शकता, की एक समजा 2-2.5 दिवस आपले समजा याच्यामध्ये ठीक आहे, ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. त्यानंतर राष्ट्रकूटा जे आहे, ठीक आहे, म्हणजे राष्ट्रकूटा जे आहे राष्ट्रकूटाबद्दल सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये माहिती काढू शकता. त्याच्यानंतर शिलाराज आहेत, ठीक आहे, चालुक्याज ऑफ कल्याणी आहेत, ठीक आहे, कडंबा आहेत, ठीक आहे, हे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये सापडून जातील. किंवा आपली इथली पेशवा डायनेस्टी आहे पुणेमधली. ठीक आहे, पेशवा डायनेस्टीचं सुद्धा त्याच्यामध्ये राजधानी कुठे होती, त्यांनी महत्त्वाचे समजा कोणत्या कोणत्या लढाया लढलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे बाजीराव वगैरे तुम्ही पाहिलेलं असेल, पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव. ठीक आहे, हे सगळे ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता, की कोणत्या काळामध्ये त्यांचं कार्य होतं आणि त्याच्यामध्ये काय त्यांनी हिस्ट्रीमध्ये समजा केलेलं आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये हे सगळं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं, की आपल्या महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये डायनेस्टी झाल्या. त्याच्यानंतर ब्रिटिश रूलमध्ये समजा कोणत्या कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यावर तुम्हाला कमी प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला कमी प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, पण महाराष्ट्राची हिस्ट्री ते लोक तुम्हाला विचारणार आहेत, असं त्यांनी तुम्हाला एक्झामिनेशनच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे, की आम्ही इतिहासावर एवढे प्रश्न विचारणार आहेत. ब्रिटिश रूल इन महाराष्ट्रामध्ये असताना म्हणजे ज्या काही समजा गोष्टी झाल्या, कोणते कोणते म्हणजे लॉर्ड वेलेस्ली वगैरे असू द्या, यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे. ठीक आहे, लॉर्ड वेलेस्लीने कोणते कोणते अलायन्सेस त्याच्यामध्ये केलेले आहेत. ठीक आहे, आर्म रेजिस्टन्स आपल्या महाराष्ट्रातले कोणते कोणते स्वातंत्र्यवीर होते, त्यांनी कशा पद्धतीने समजा रेजिस्ट केलेलं आहे. ठीक आहे, हे सगळं सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेतरी एखादा एमसीक्यू वगैरे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्राचं काय योगदान आहे, हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. फ्रीडम मुव्हमेंटमध्ये महाराष्ट्राचे आपले लोकमान्य टिळक असू द्या, ठीक आहे, यांचं कशा प्रकारचं योगदान आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजून एक गोष्ट आहे, म्हणजे वर्कर लोकांचे जे उठाव आहेत, ठीक आहे, किंवा शेतकरी लोकांचे जे उठाव आहेत, ठीक आहे, ट्रायबल लोकांचे त्याच्यामध्ये उठाव आहेत. ठीक आहे, हे सगळे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे वर्कर लोकांचा उठाव, ट्रायबल लोकांचा उठाव, ठीक आहे, म्हणजे डेक्कन ड्रॉइड 1874चे जे होते, ठीक आहे, तलासरी मुवमेंट जी होती त्याच्यामध्ये, ठीक आहे, म्हणजे बॉम्बे टेक्सटाईलचं जे स्ट्राईक होतं. आता आपल्याकडे म्हणजे टेक्सटाईल स्ट्राईक वगैरे तुम्हाला माहिती आहे, आपल्या बॉम्बेमध्येच त्याची कापड गिरण्या वगैरे सुरू झाल्या होत्या. तर त्यांचे जे उठाव होते, ठीक आहे, हे सुद्धा एक महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे. हा सुद्धा तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर तुम्हाला सिलेबसमध्ये, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सिलेबसमध्ये कल्चर बद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्राच्या कल्चर बद्दल. मग महाराष्ट्रामध्ये हँडीक्राफ्ट कोणते कोणते होते. ठीक आहे, हँडीक्राफ्ट्समध्ये त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी समजा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, म्हणजे सावंतवाडीचे समजा हँडीक्राफ्ट वगैरे फेमस आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, बिदरवेअर हँडीक्राफ्ट त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे, ह्या प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. कोल्हापूरचे आपलं समजा चप्पल वगैरे आहे, ठीक आहे, किंवा साडीमध्ये पैठणी साडीज वगैरे आहे, ते पैठणी साडीज त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बनवल्या जातात वगैरे. ठीक आहे, या प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, जीआय टॅग म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशा कशाला आहे. ठीक आहे, सोलापूरची चादर आहे समजा, ठीक आहे, म्हणजे एक हँडीक्राफ्टमध्ये फेमस आहे. सोलापूरचं टेरिट ऑइल आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये फेमस आहे. पैठणी साडी आणि फॅब्रिक आहे, या सगळ्यांना जिओग्राफिकल इंडिकेशनचा टॅग मिळालेला आहे. ठीक आहे, किंवा वरळी पेंटिंग आहे. ठीक आहे, हे सगळे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झामसाठी म्हणजे एक जनरल नॉलेजचा जो पार्ट आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तुमच्यापैकी काही लोक असे असतील ज्यांनी जनरल नॉलेजमध्ये काय येतं, ठीक आहे, याचा अजून अभ्यास केलेला नसेल, असं सुद्धा काही लोक असतील. ठीक आहे, पण जनरल नॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टी विचारल्या जातील, असं म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन मध्येच त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर जिओग्राफीमध्ये जर तुम्ही बघितलं, जिओग्राफीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीने तुम्हाला काय बघावं लागेल, की आपल्या महाराष्ट्राचा एरिया किती आहे. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही जर एमपीएससी एक्झामिनेशनची तयारी केली असेल तर तुम्हाला माहिती असेल,
ठीक आहे, म्हणजे 3,07,713 म्हणजे स्क्वेअर किलोमीटरचा आपला महाराष्ट्राचा एरिया आहे. आपल्या बॉर्डरमध्ये म्हणजे आपल्याला वरून मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, ठीक आहे, खालून आपल्याला तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, साऊथ गोवा आहे. ठीक आहे, हे सगळे राज्य आपल्याला हे आहेत, म्हणजे वर इकडनं गुजरात पण आहे. ह्या सगळ्या राज्यांची आपल्या महाराष्ट्राला बाउंड्री आहे. ठीक आहे, वेस्टर्न साईडला आपल्याला अरेबियन सी आहे. मग आपली कोस्ट लाईन त्याच्यामध्ये किती लांबी, कोस्ट लाईनची लांबी किती आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बाकी आपलं कशा पद्धतीनं जिओग्राफी आहे. ठीक आहे, सह्याद्रीच्या रांगा कुणीकडून कुठपर्यंत आहेत, सातपुरा रांगा कुठून कुठपर्यंत आहेत, कोकण किनारा किती लांबीचा आहे. ठीक आहे, या प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये जिओग्राफीमध्ये जर विचारायचं म्हटलं तर तुम्हाला जनरल पद्धतीने विचारले जाऊ शकतात. त्यानंतर महाराष्ट्राचं क्लायमेट कशा प्रकारचं असतं. ठीक आहे, आता आपण एक डेक्कन प्लेटूवर आपण दख्खनच्या पठारावर आपण वसलेले आहोत. मग दख्खनच्या पठारावर कशा प्रकारचं क्लायमेट असतं. ठीक आहे, माती जी आहे आपल्याकडे कशा प्रकारची माती असते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल काळी मृदा ज्याला आपण म्हणतो, कापसाची काळी मृदा. डेक्कनचे जे पठार आहे त्या पठारापासून जिथे जिथे माती तयार झालेली आहे जास्त तर आपल्याकडे काळी मृदा जास्त आहे. पण बाकी वेस्टर्न घाटामध्ये कशा प्रकारची मृदा आहे. ठीक आहे, कोणते कोणते त्याच्यामध्ये व्हेजिटेशन ज्याला आपण म्हणतो, कोणत्या कोणत्या प्रकारचे झाडं कुठे आढळतात, कोणती पिकं कोणत्या ठिकाणी फेमस आहेत. ठीक आहे, म्हणजे नाशिकची द्राक्ष असू द्या, ठीक आहे, संत्री असू द्या खाली इकडची. तर अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग कोणत्या कोणत्या गोष्टींना कुठे कुठे मिळालेले आहेत. ठीक आहे, महाराष्ट्रातली वाईल्ड लाईफ कशा प्रकारची आहे. ठीक आहे, डेक्कनचा जो म्हणजे आपला वेस्टर्न घाट जो आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये युनिव्हर्सल म्हणजे हेरिटेज साईट वगैरे समजा कुठे कुठे आहे त्याच्यामध्ये डिक्लेअर काय केलेलं आहे. त्याच्यानंतर आपले मिनरल्स समजा महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते मिळतात. ठीक आहे, कोणत्या भागामध्ये कोणते मिनरल्स मिळतात. नागपूरला आपल्या मॅग्नीज मिळतं, कोळसा मिळतो, डोलोमाइट मिळतं. चंद्रपूरला त्याच्यामध्ये कोळसा, आयर्न ओर, लाईमस्टोन, डोलोमाइट वगैरे मिळतं. ठीक आहे, व्हाईट क्ले वगैरे मिळतं. गडचिरोलीला त्याच्यामध्ये आपलं लोखंड म्हणजे आयर्न ज्याला आपण म्हणतो ते मिळतं. ठीक आहे, भंडारदऱ्यामध्ये काय मिळतं. यवतमाळला त्याच्यामध्ये कोळसा, लाईमस्टोन, डोलोमाइट वगैरे मिळतं. ठीक आहे, या प्रकारे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बाकी इकडे खाली रायगड, सातारा, सांगली वगैरे सगळ्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला आपल्याला एकच मिळतं ते म्हणजे बॉक्साईट. ठीक आहे, रायगड, सातारा, ठाणे, सांगली बॉक्साईट जास्त आहे तिकडे. कोल्हापूरला सुद्धा म्हणजे आयर्न ओर आणि बॉक्साईट वगैरे आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढ्या आपल्या मायनिंगच्या लीज आहेत तर त्या याच मायनिंग बद्दल आहेत. रत्नागिरीमध्ये बॉक्साईट पण आहे आणि सिलिका सँड पण आहे. ठीक आहे, अमरावतीला फायर क्ले आहे. तर या प्रकारचे मिनरल्सवर सुद्धा तुम्हाला जिओग्राफीमध्ये जर प्रश्न विचारायचे म्हटलं महाराष्ट्राची जिओग्राफी स्पेसिफिकली काय आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर शेती सुद्धा एक जिओग्राफीचा भाग असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या भागामध्ये कोणती पिकं येतात हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. आपल्याकडे कोणते कोणते कृषी विद्यापीठ आहे समजा. ठीक आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ असू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग असू द्या राहुरीचं. ठीक आहे, हे सगळे सुद्धा ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्रातल्या. याच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेला त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, जे मी तुम्हाला थोड्या खाली सांगितलं, अमित शहा यांनी जे लॉन्च केलेलं आहे म्हणजे शेतीच्या बाबतीचं जे एक त्यांनी योजना लॉन्च केलेली आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, जिओग्राफिकला तुम्ही काही भागामध्ये डिव्हाइड करू शकता. म्हणजे पहिली असते फिजिकल जिओग्राफी, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जिओग्राफिकल लोकेशन असू द्या, क्लायमेट असू द्या, सॉइल असू द्या, व्हेजिटेशन असू द्या, वाईल्ड लाईफ इको टुरिझम असू द्या किंवा खनिज असू द्या, हे सगळं तुम्हाला फिजिकल जिओग्राफीमध्ये येतं. त्यानंतर ऍग्रिकल्चरल आणि अलाइड सेक्टर जिओग्राफी असते. ह्याच्यामध्ये मग महाराष्ट्रामध्ये कोणती कोणती शेती असते, अॅनिमल हजबंड्रीमध्ये आपण काय काय करतो, फिशिंग वगैरे कशा पद्धतीने केली जाते. ठीक आहे, कोणत्या एरियामध्ये कुठे फिशिंग केली जाते, हॉर्टिकल्चर कशा पद्धतीने आहे, इरिगेशनच्या आपल्या इरिगेशन स्कीम कशा प्रकारच्या आहेत सरकारच्या, याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर जिओग्राफीचा अजून एक विंग आहे, त्याला आपण ह्युमन जिओग्राफी असं आपण म्हणतो. महाराष्ट्राची पॉप्युलेशन किती आहे. ठीक आहे, तुम्हाला करंट लिगल नॉलेजमध्ये हे पण विचारलं जाऊ शकतं. आता आपण आपली म्हणजे जवळपास 140 कोटी आपण झालेलो आहोत. ठीक आहे, म्हणजे आपण चायनाला सुद्धा मागे टाकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये भारत हा त्याच्यामध्ये पुढे गेलेला आहे. ठीक आहे, थोडंसं हे जरी असलं तरी सरकारला आता त्याच्या बाबतीत काही योजना वगैरे करणं गरजेचं आहे. ठीक आहे, इंटरव्ह्यूला वगैरे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात की काय योजना सरकार वगैरे करू शकतात. तर ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. महाराष्ट्राची पॉप्युलेशन किती आहे, महाराष्ट्रामध्ये सेन्सस कशा पद्धतीने आहेत. ठीक आहे, मायग्रेशन वगैरे समजा कुठून लोकांचं झालेलं आहे. ठीक आहे, शेड्यूल ट्राईब वगैरे समजा कोणत्या कोणत्या आहेत महाराष्ट्रामध्ये, याच्यावर सुद्धा याला आपण म्हणतो ह्युमन जिओग्राफी. ठीक आहे, म्हणजे ह्युमन रिसोर्सेस वर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये महाराष्ट्रामध्ये मेजर सिटीज कोणत्या आहेत. ठीक आहे, टुरिस्ट प्लेसेस कोणत्या आहेत. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट नेटवर्क कशा पद्धतीचा आहे. ठीक आहे, आता हे समृद्धी महामार्ग वगैरे जे आहे समजा. ठीक आहे, तर हा कोणत्या ह्याचा महामार्ग वगैरे आहे, याच्यावर सुद्धा तुम्हाला जिओग्राफीमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट नेटवर्क, पॉवर रिसोर्सेस, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकॉनॉमिक जिओग्राफिकल वगैरे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर हिस्ट्रीबद्दल मी तुम्हाला सांगितलं की आपला जो अगोदरचा वैदिक हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर मिडिवल हिस्ट्री आहे, म्हणजे ब्रिटिशांचा जो काळ आहे तो असू द्या, आपले महाराष्ट्रातले जे खास करून जे समाज सुधारक आहेत ते असू द्या. ठीक आहे, महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये जे सोशल रिफॉर्म जे आहेत, जे ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे भाग घेणारे जे स्वातंत्र्यवीर असू द्या.
ठीक आहे, ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात हिस्ट्रीमध्ये. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये आपलं जे कल्चर आहे, ठीक आहे, ज्या भागा कोणता भाग कशासाठी फेमस आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग तुम्हाला कुठेतरी आता काही लोकांच्या मनात असं वाटत असेल की सर एवढं सगळं आता करायचं कसं? ठीक आहे, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत असेल. ठीक आहे, तर तुम्ही कुठलं जरी समजा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की एकदम जसं बाकी एमपीएससी राज्यसेवेची वगैरे तयारी करतात, ठीक आहे, त्या प्रकारची तयारी आपण आता इथून पुढे करू शकत नाही. आणि तुमचं कॉम्पिटिशन पण कमी आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या सगळ्या लोकांची तयारी कमी आहे, म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन पण कमी आहे. ठीक आहे, त्यामुळे असं डोक्यात अजिबात आणू नका की माझं आता इथून पुढे काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे एवढं सगळं सर सांगतायत हे मी वाचू शकत नाही. ठीक आहे, कुठलं जरी तुम्ही लोकलचं एखादं पुस्तक घेतलं, हिस्ट्रीचं, महाराष्ट्राचा इतिहासाचं एखादं कुठलं जरी पुस्तक घेतलं तुम्ही, तर तुम्हाला कुठल्याही पुस्तकात ह्या सगळ्या गोष्टी सापडतील. ठीक आहे, तुम्ही एकदा जर वाचायचं म्हटलं तर हिस्ट्री, भूगोल वगैरे तुम्ही एका दिवसामध्ये सगळंच कव्हर करू शकता. ठीक आहे, एकदा तुम्हाला फक्त, ठीक आहे, येस, फेल आपण अजिबात होणार नाहीये, अजिबात, म्हणजे तुम्ही अशी अजिबात काळजी करू नका. ठीक आहे, सोल्युशन मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, जे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात एमसी, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये आपण असं नाही सांगू शकत की तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे, कुठलंही तुम्ही एखादा महाराष्ट्राचा इतिहासाचं एक लोकल बुक स्टोअरवरून पुस्तक घ्या. ठीक आहे, महाराष्ट्राच्या जिओग्राफीचं सौदी यांचं एक पुस्तक वगैरे आहे. ठीक आहे, म्हणजे स्कूल बुक सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये, आता स्कूल बुक मध्ये तुम्हाला बरेच मिळतील. ठीक आहे, स्कूल बुक मध्ये तेवढं वाचण्यापेक्षा, ठीक आहे, म्हणजे समजा पहिली दुसरी वगैरे हे सगळे पुस्तक वाचण्यापेक्षा एक महाराष्ट्राच्या भूगोलाचा कुठला तरी तुम्ही एखादा ठोकळा वगैरे घ्या. ठीक आहे, तुम्ही हे सगळं वाचून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, त्या 40 मधले 15-20 मार्क जरी तुम्हाला मिळत असतील, ठीक आहे, 40 मधले 15-20 मार्क जरी तुम्ही मिळू शकले, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बाकी कॉम्पिटिशनच्या खूप वर निघून जाल. ठीक आहे, तुम्ही जर फक्त लॉस वाचत बसले बाकीचे, तर पूर्ण महाराष्ट्र पण तेच वाचणार आहे. ठीक आहे, जेव्हापासून ऍड आलेली आहे त्यांनी सिलेबस दिलेला आहे, त्या सिलेबसमध्ये जेवढे कायदे आहेत, महाराष्ट्रातल्या कित्येक कॅन्डिडेटने ते कायदे पाठ केले असणार आहेत. ठीक आहे, त्याच्यावर कुठला जरी प्रश्न आला तरी त्याच्यामध्ये उत्तर निघणार आहे. के सागर यांचे पब्लिकेशनचे सुद्धा पुस्तक आहेत. ठीक आहे, तर सगळेच लोक त्या गोष्टी तयार करणार आहेत. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, आता आम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा ज्यावेळेस आम्ही मेरिट काढत असतो, म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणजे म्हणतात की सर किती मेरिट लागणार आहे, तर तुमच्या मते जेएमएफसीचं मेरिट किती लागेल? तर आम्ही मेरिट काढताना आम्ही काय करतो, आम्ही असे प्रश्न काढतो जे म्हणजे स्कोरिंग पार्ट आहे. तर महाराष्ट्रातल्या एवढ्या विद्यार्थ्यांचे 70 मार्क तर आलेच असतील. ठीक आहे, जर 70 प्रश्न जर कॉमन असतील, तर 70च्या पुढे 5 मार्क मेरिट आम्ही सांगून देतो की म्हणजे 75चं मेरिट लागेल. ठीक आहे, ते मेरिट तेवढंच लागतं, कारण पूर्ण महाराष्ट्र एका ठिकाणी असतो आणि जे विद्यार्थी पास झालेले असतात ते त्यांनी महाराष्ट्रापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं केलेलं असतं आणि 5-10 मार्क ते बाकी महाराष्ट्राच्या पुढे असतात. ठीक आहे, मग ते 5-10 मार्क पुढे असण्यासाठी तुम्हाला अनश्युअर पार्टमध्येच वेळ द्यावा लागेल. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल सर आता आम्ही लगेच जनरल नॉलेज वगैरे वाचायला चालू करायचं का? ठीक आहे, आता हे गायडन्स जो आहे तो तुम्ही म्हणजे स्टुडंट कॅटेगराईज करून मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, ज्या लोकांचं सगळेचे सगळे जर समजा विषय तयार असतील, ठीक आहे, तुमचे जर समजा हे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, कम्प्युटेशन वगैरे जे कायदे आहेत तुमचे, हे सगळे कायदे जर तुम्ही तयार केले असतील, तर आता तुम्ही ह्याच्याकडे जास्त वेळ द्यायला पाहिजे. आणि तुमच्यातले काही जर असे असतील ज्यांनी अजून पुस्तकच उघडलेलं नाहीये, ठीक आहे, तर अशा लोकांनी अगोदर काय करायचं, अगोदर तो शुअर पार्ट तयार करून घ्या. ठीक आहे, जो पार्ट तुम्हाला म्हणजे येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे, जो पार्ट तुम्हाला येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, मग तो शुअर पार्ट तुम्ही अगोदर तयार करा. त्यानंतर तुम्ही काय करायचं, करंट आपलं जे नॉलेज वगैरे आहे याच्यामध्ये सुरुवात करायचं. हे जे 40 मार्काचं आज आपण लेक्चर घेतोय, 40 मार्कामध्ये सुद्धा तुम्ही प्रायोरिटी लिहून घ्या वाटलं तर. सुरुवातीला तुम्हाला जे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे मोस्ट इम्पॉर्टंट जजमेंट्स आहेत, ठीक आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट जजमेंट आहेत ते तुम्हाला पहिल्या प्रायोरिटीवर काढायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर बाकीचे जे विषय आहेत, म्हणजे बाकीचे जे समजा तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याच्यामध्ये मग आपले सुप्रीम कोर्टाने जे मी तुम्हाला ही पाथ जे सांगितलं तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, कुठलंही करंट अफेअर्स घ्या, म्हणजे समजा म्हणजे तुम्हाला वेबसाईट सांगितल्या बिजू IAS समजा असू द्या, ठीक आहे, किंवा त्याच्यानंतर लिगल बाईट्स असू द्या. ठीक आहे, ह्या सगळ्यांचे मंथली अफेअर्स आहेत. मंथली अफेअर्सचे त्यांनी एक हे बनवलेले आहेत, हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला वेबसाईटवर अवेलेबल आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला ते स्वतः जर पाठवायचं म्हणलं तर ते एक प्रकारे म्हणजे ते असं कंपाईल करून पाठवायचं म्हणलं तर आपल्याला ते पॉसिबल नाही, ते कॉपीराईटचं व्हायोलेशन वगैरे होऊ शकतं. ठीक आहे, किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सुद्धा तुम्हाला ते शेअर करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर ते तुम्हाला तिथनं डाउनलोड करायचं आहे आणि मग त्या मंथली अफेअर्समध्ये तुम्हाला फक्त चेक करायचं की समजा ते 100 पेजेसचं असतं. 100 पेजेस मधल्या काही बातम्या फक्त तुमच्या कामाच्या असणार आहेत. म्हणजे फार तर फार त्या 100 पेजेस मधले 20 पेजेस असे असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉशी रिलेटेड किंवा आपल्या थोड्याशा जरा विचारल्या जातील अशा प्रकारच्या स्कीम वगैरे तुम्हाला न्यूज असतील. ठीक आहे, जानेवारीपासून ते आता जूनचं पण आलेलं असतं. ठीक आहे, जानेवारीचं जे करंट अफेअर असतं त्याच्यामध्ये डिसेंबरचे अपडेट असतात.
ठीक आहे. फेब्रुवारीच्या ह्याच्यामध्ये जानेवारीचे अपडेट असतात. तर हे जून पर्यंतचे अपडेट तुम्हाला काढायचे आहेत. कारण जूनचं जरी असलं तरी त्याच्यामध्ये मेचे अपडेट आहेत, जे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. कारण तुमचा पेपर त्याच्यानंतर निघालेला असणार आहे. त्यामुळे ते सुद्धा करंट अफेअर तुम्हाला विचारले जातील. तर हे सगळे मंथली तुम्हाला डायजेस्ट जे असतात, मंथली जे तुम्हाला मॅगझिन्स असतात, मॅगझिन जे आहेत, तर ते मॅगझिन तुम्हाला काढायचे आहेत आणि त्यातनं तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला फक्त टिक करायच्या आहेत. आणि एकदा तुमच्या नजरेखालनं जर गेलं ना ते, तुम्ही एमसीक्यू बघून बरोबर ते उत्तरं शोधू शकणार आहात. ठीक आहे. आणि एक जर तुमचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय, हे काम थोडंसं जास्त आहे किंवा तुम्हाला मोठं वाटेल, पण हे तुम्हाला तुमच्या सक्सेसची गॅरंटी देणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्यात 15-16 मार्क जरी कव्हर करू शकले, तर तुम्ही बाकी कॅन्डिडेटपेक्षा म्हणजे तुम्ही सेफ साइडमध्ये, सेफ झोनमध्ये तुम्ही जाणार आहात. ठीक आहे. पण हे त्यांच्यासाठी अजिबात रिकमेंडेड नाहीये, ज्यांनी मागचे शुअर पार्ट जे आहे, त्याला अजून हातच लावलेला नाहीये. ठीक आहे. अगोदर तो कव्हर करा पटापट. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये हा जो करंट लीगल नॉलेज मी जे तुम्हाला सांगतोय, हे अशा पद्धतीने कव्हर करा. त्यानंतर इतिहास तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. महाराष्ट्राचा इतिहास नावाचं के. सागरचे सुद्धा पब्लिकेशनचे पुस्तक आहेत. एखादं पुस्तक घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये वाचा. ठीक आहे. त्यानंतर भूगोलचं सुद्धा तुम्ही एखादं पुस्तक घेऊन तसं वाचून काढा. ठीक आहे. जे तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी समजावून सांगेल. ठीक आहे. आणि हे एकदा ज्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या असतात, एमसीक्यू बघितल्यानंतर लक्षात येतात. ठीक आहे. मेन्सची तयारी जी आहे तुम्हाला एकदम जर करंट अफेअर्स वगैरे जर तुम्हाला मेन्सला असते, ठीक आहे, तर तुम्हाला त्याच्यावर एकदम लिहायचं म्हटलं तर तुम्हाला ते आठवलं नसतं. पण एमसीक्यू मध्ये तुम्हाला फॉर शुअर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही वाचणार आहात, त्या तुम्हाला तिथे आठवणार आहेत. ठीक आहे. तर ते तुम्हाला तयारी करायची आहे. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता बऱ्याच लोकांचे मी मेसेजेस पाहतोय, की सर आम्ही वर्किंग आहोत, आम्हाला एवढं सगळं वगैरे होणार नाहीये. ठीक आहे. असा विचार अजिबात करायचा नाही. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जेवढ्या अशा प्रकारच्या लॉच्या एक्झाम निघतात, ठीक आहे, सगळ्यामध्येच कॉम्पिटिशन कमी आहे. ठीक आहे. हे जर यूपीची एक्झाम असते, यूपीचे जर कॅन्डिडेट असते इथे या ठिकाणी, ठीक आहे, तर त्यांचं प्रिपरेशन वेगळ्या लेव्हलचं असतं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतोय, की तुम्ही अजून पुढचे 7 दिवस जरी देत असाल, ठीक आहे, पण 7 दिवस तरी तुम्हाला फुल डेडिकेटेडली द्यावं लागेल. ठीक आहे. तुम्ही अजून जर म्हणत असाल, की 7 दिवस मला आता शक्यच नाहीये, तर अशा वेळेस मग जर डेडिकेशन जर नसेल, तर मग कसं आपल्याला मिळणार आहे? ठीक आहे. आता पदरात तुमच्या जर काही पडायचं असेल, तर तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं अनशुअर पार्टची गोष्ट असते. अनशुअर पार्ट मधला तुम्हाला किती गोष्ट परीक्षेला येतील, ठीक आहे, हे आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. पण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झामला जरी कामाला आल्या नाहीत, तर तुम्हाला बाकी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कामाला येतील. किंवा प्रिलिमला तुम्ही वाचलेलं समजा त्याच्यामध्ये आलेलं नसेल, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं जाईल, त्यावेळेस तुम्हाला ते सांगता येईल. म्हणजे एक्झामच्या प्रत्येकच टप्प्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कामाला येणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे कष्ट प्रत्येकाला घेण्याशिवाय पर्याय नाहीये आणि तुम्हाला सगळ्यांना हे त्याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे. आता आपल्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने तुम्हाला सुंदर लेक्चर्स त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. प्रत्येक विषयावर वगैरे. म्हणजे होप मी असं समजतो, की तुम्ही बऱ्यापैकी मागचे कायदे सांगितल्याप्रमाणे कव्हर केलेले आहेत. इथून पुढचे 7-8 दिवस तुम्ही काय करा, थोडंसं सुट्ट्या वगैरे घेण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला कुठली तरी गोष्ट करायची असेल, तर तेवढं डेडिकेशन आपल्याला त्याच्यामध्ये दिलं पाहिजे. एक-एक विषय जर समजा झाले नसतील, ठीक आहे. जर मागचं सगळं झालेलं असेल, तर तुम्ही काय करा, दिवस थोडासा डिव्हाईड करा. ठीक आहे. सकाळच्या टप्प्यामध्ये मी समजा मागचे काय जे शुअर पार्ट आहे, तो मी कव्हर करणार आहे. आणि थोड्याशा वेळामध्ये मी पुन्हा बाकी ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्शन्स वगैरे त्याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तयारी जर केली, तर तुमचा हा करंट लीगल नॉलेजचा जो टॉपिक आहे, ठीक आहे, हा सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे होऊ शकतो. ठीक आहे. काय म्हणताय? जर आज प्रिपरेशन सुरू केलं, तर कॅन वी डू इट इन 7 डेज? प्लीज टेल. ठीक आहे. शुअरली करू शकता. ठीक आहे. म्हणजे माझा असा विश्वास आहे, ठीक आहे, की म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर करायचं ठरवलं, तर तो काही करू शकतो. ठीक आहे. म्हणजे मी म्हणजे नेट एक्झामिनेशनची वगैरे आमची जी परीक्षा होती, तर मी म्हणजे फक्त 4-5 दिवसामध्ये स्टडी करून त्याच्यामध्ये ती क्रॅक केली होती. ठीक आहे. हे सगळं जे आहे ते कुठलं तरी दुसरा बॅकअप लागलेला असेल समजा किंवा स्टडी करायचं म्हणलं, की एकदा जर तुम्ही ठरवलं त्याच्यामध्ये, तुम्ही जर 7 दिवस पुढचे डेडिकेटेडली देणार असाल, तर काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं कॉम्पिटिशन मुळातच कमी आहे. जरी तुम्हाला वाटत असेल, की माझं एवढं सगळं राहिलेलं आहे. ठीक आहे. जे शुअर पार्ट असतो ते कायदे वाचायला काही वेळ लागत नाही. समजा इलेक्ट्रिसिटीचा कायदा आहे. तुम्ही जर वाचायला घेऊन बसले आणि एक-एक जर गोष्टी तुम्ही काढत राहिले, तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते तयार करता येईल. ठीक आहे. म्हणजे येस सर पाठवतील तुम्हाला. मागचे लेक्चर सुद्धा त्यांनी YouTubeवर अपलोड केलेले आहेत किंवा तुम्ही YouTubeवर जर सर्च केलं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, तर त्या YouTube चॅनलवर तुम्ही जा. तिथे YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तिथे तुम्हाला ते सगळे लेक्चर्स मिळून जातील. ठीक आहे. सगळेचे सगळे लेक्चर तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. ठीक आहे. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आपला वेळ त्याच्यामध्ये म्हणजे आलेला आहे जवळ. ठीक आहे. म्हणजे मी अशी आशा करतो, की मी तुम्हाला चांगली आयडिया दिलेली आहे सगळ्या गोष्टी. येस सर. खूपच चांगलं लेक्चर होतं प्रोफेसर कराड सर. अतिशय धन्यवाद. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी ज्या नवीन नवीन योजना आखलेल्या आहेत
त्याच्यामध्ये आपला असाच सहभाग असला पाहिजे. आपल्यासारख्या अनेक लोकांचा हातभार मिळाला तर मला खात्री आहे की हे सगळे विद्यार्थी अतिशय चांगल्या मार्काने पास होतील आणि आपल्याला चांगले जजेस कंझ्युमर कमिशन मध्ये मिळू शकतील. बिफोर व्होट ऑफ थँक्स आपल्याकडे व्हायच्या आधी उद्याच्याला आपण एक मॉक ट्रायल म्हणून एक छोटासा आपण एक क्वेश्चन पेपर घेणार आहोत, जो 4 वाजता चालू होईल. उद्याचा 6 वाजता नसून 4 वाजताचा आहे आणि 2 तास आपल्याला ऑनलाईन तो पेपर सोडवायचा आहे. तो 2 तासाचा 4 वाजता चालू होईल. त्याच्यानंतर मग आपल्याला 6 वाजता त्याची आन्सर की बार काउन्सिल कडून रिलीज केली जाईल. त्याच्यामुळं अतिशय आगळा वेगळा प्रयोग आहे. आजपर्यंत असं काही केलेलं नव्हतं. त्यामुळे आपण उद्याच्याला देखील तयारीत राहावं. फक्त टायमिंग वेगळा आहे. 4 वाजता उद्याच्याला असणार आहे. विथ दिस once again I am expressing my thanks to the speaker. बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना अपील की तुम्ही आपले जे बार काउन्सिलचे जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती हे लेक्चर्स आपल्याला परत परत बघायला मिळू शकतात. त्यामुळे आपण मागचं कुठलं लेक्चर मिस झालं असेल तर ते पण करावं. आता फार थोडा वेळ शिल्लक आहे, त्यामुळे या थोड्या वेळाचा आपण चांगल्यातला चांगला वापर करावा. एनी कोऑर्डिनेटर इज देअर हू कॅन प्रपोज अ वोट ऑफ थँक्स? Yes, sir. Yes, sir. Okay, and now I am returning the mic to her. Thank you, everybody. All the best. नमस्कार. थँक्यू सर. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने प्रोफेसर हर्षद कराड सर यांना यांचे खूप खूप आभार मानते. सर, आपण बहुमोलाचे मार्गदर्शन केलेलं आहे. सगळ्यांच्या मनामध्ये जो अनसिक्युअर्ड पार्ट होता तो कदाचित आता संभ्रम दूर झालेला आहे अशी मला खात्री आहे. आणि उद्या सर आम्ही जे काही मॉक टेस्ट घेणार आहोत त्यामध्येही कदाचित मुलांना खूप म्हणजे परीक्षार्थींना खूप मदत होईल. आणि सर, आपण जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. थँक्यू ऑल आता ऑफ मी यू. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने आपले कोऑर्डिनेटर ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारुंजीकर सरांच्या परवानगीने आजचा लेक्चर सिरीज इथे संपला म्हणून जाहीर करते. होस्ट एंड द मीटिंग. थँक्यू मॅडम.